ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत। आज आपला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे टेन्स। टेन्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण काळ। तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण का टेन्स आला तरच आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस जमणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे 3-4 त्यापैकी हा एक मानला जातो कारण का ह्या टॉपिकवर पुढचे 3-4 टॉपिक आधारित आहेत, म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि विशेषतः सरळ सेवेसाठी टीसीएस आणि आयबीपीएस न ह्या टॉपिक वरती खूप प्रश्न विचारलेत, त्यामुळे हा टॉपिक त्यासाठी पण खूप महत्त्वाचा ठरतो। तर आपण एकदम व्यवस्थित आणि ट्रिक सहित आज समजून घेणार आहोत की हा नेमका टेन्स म्हणजे काय आहे, टेन्सचे नियम काय आहेत आणि त्यावर टीसीएस आयबीपीएस प्रश्न कसं विचारतं। आपण प्रश्न पण घेणार आहेत जेणेकरून आपल्याला कळेल की टॉपिक तर समजलाय पण टॉपिक समजल्यानंतर आपल्याला टीसीएस चे प्रश्न सॉल्व्ह करता येतात का, तर हे पण आपण सर्व पाहणार आहोत। ठीक आहे, तर मग सुरुवात करूया। बघा पहिल्यांदा टायटल बघू आपण। जे टायटल आहे त्याचं नाव आता सांगितलं तुम्हाला काय आहे, टेन्स आहे का नाही। टेन्स जो आहे तो टेन्स आजचा आपला टॉपिक आहे। ठीक आहे, बघा टेन्स म्हणजे काय काळ। आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हा टेन्स का महत्त्वाचा आहे, तर मागच्या वर्षीचे सर्व प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला कळेल की हा जो टेन्स आहे बघा हा टॉपिक, ह्या टॉपिक वरती 53 प्रश्न आहेत। किती प्रश्न आहेत? 53 प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो। बघा 53 प्रश्न आहेत प्लस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वर पण 63 प्रश्न आहेत आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वर 60 प्रश्न आहेत। तर अशा प्रकारे हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो। ठीक आहे, चला बघू मग आता आणखीन कोणता महत्त्वाचा आहे पुढे। बघा गोल्डन रूल्स ऑफ वर्ब आहे का नाही, वर्बचे जे गोल्डन रूल्स म्हणतो आपण ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तर बघू आपण हे गोल्डन रूल्स नेमके काय आहेत। आपण सगळ्यांनी पाहिलंच होतं बेसिक इंग्लिश ग्रामर ज्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं की टू बी चे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, आणि तेच आपण इथं आता पाहणार आहोत। कारण का टेन्स म्हणजेच काय, हे सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून काळामध्ये त्यांचा वापर केला जातो। तर बघू अगोदर आपण हे गोल्डन रूल म्हणजे काय आहेत। तर बघा आपण अगोदर पाहिलं होतं की टू बी आणि टू हॅव आहे का नाही, असे दोन प्रकारचे टू बी आणि टू हॅव असे दोन प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद असतात। टू बी आणि दुसरा कोणता होता, टू हॅव, हे दोन पाहिले होते आपण। त्यापैकी टू बी म्हणजेच काय, एम इज आर आहे का नाही, एम इज आणि आर वॉज वेअर हे आहेत टू बी चे सहाय्यकारी क्रियापद। आणि टू हॅव चे कोणते आहेत, हॅव हॅज हॅड आहे का नाही, हॅव हॅज आणि हॅड हे काय आहे, हे आहे टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद। आता आपण त्यामध्ये पाहिलं होतं की टू बी हे कधी वापरतो आपण, ज्या वेळेस क्रिया कंटिन्यू आहे का नाही, म्हणजेच काय क्रियेला आयएनजी असतं त्यावेळेस त्याच्या अगोदर एम इज आर वॉज वेअर वगैरे हे सर्व लावलेलं असतं। आणि नंतर पाहिलं होतं आपण टू हॅव कधी असतं, तर क्रिया ज्यावेळेस कंप्लीट असते त्यावेळेस टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो। तर त्यासाठी बघितलं होतं बघा आपण टू बी आहे का नाही, आयएनजी फॉर्म म्हणजेच कोणता, V4, आणि हा टू हॅव म्हणजेच काय, V3 हे आपण पाहिलं होतं, तेच इथे दिलंय बघा V4 आहे का नाही, वर्बचा चौथा फॉर्म, वर्बचा चौथा फॉर्म जो आहे V4 हा कधी वापरतो आपण, फक्त आणि फक्त कधी आयएनजी फॉर्म असेल आणि त्याच्या अगोदर एम इज आर वॉज वेअर असेल, म्हणजे टू बी कंटिन्यू आपण ट्रिक घेतली होती बघा। टू बी कंटिन्यू लक्षात ठेवण्यासाठी, टू बी कंटिन्यू म्हणजे काय, ज्यावेळेस काळ कंटिन्यू आहे तर त्यावेळेस आपल्याला एम इज आर वॉज वेअर हे वापरायचे आहे। ठीक आहे, आणि नंतर V3 कधी वापरायचा आहे, V3 म्हणजेच काय, रिक्वेस्टेड, कंप्लीटेड हे कधी घ्यायचे आपल्याला, जर का टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद असतील, म्हणजे हॅव हॅज हॅड आणि त्याच्यानंतर काय येतं V3 कंप्लीटेड रिक्वेस्टेड। तर अशा प्रकारे V4 म्हणजेच काय आहे, तर V4 म्हणजे क्रिया अपूर्ण, लक्षात ठेवा क्रिया अपूर्ण आयएनजी फॉर्म त्याच्या अगोदर एम इज आर वॉज वेअर। आणि V3 म्हणजेच काय, तर क्रिया पूर्ण आहे का नाही, कंप्लीटेड रिक्वेस्टेड, पण कसं त्याच्या अगोदर शी हॅज कंप्लीटेड, ही हॅज रिक्वेस्टेड। तर अशा प्रकारे पूर्ण आणि अपूर्ण म्हणजेच V3 आणि V4 ह्या दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या। आता राहिले कोणते, V1 आणि V2 आहे का नाही, त्यापैकी V1 आपण अगोदर पाहूया। तर V1 कधी वापरायचा, तुम्हाला सांगितलं होतं की V1 वापरताना आपण काय करतो, मॉडल ऑक्झिलरी म्हणजेच काय, कॅन, कुड, मे, माइट वगैरे असतील तर त्याच्यानंतर काय असतं, नेहमी V1 असतं। आणि दुसरं म्हणजे काय, टू डू, डू डज डिड काही असू द्या, वर्तमान काळ असू द्या अगर भूतकाळ असू द्या, डिड जरी असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप असतं, तरी आपण पाहिलं होतं। आणि आता राहिला कोणता मग, एकच आपला कोणता, V2, आणि V2 साठी काय सांगितलं तुम्हाला, हा थोडासा स्पेशल आहे।
हा भले V2 आहे पण राहतो एकटा, म्हणजे आहे टू, आहे का नाही, V2 पण राहतो एकटा, त्याला कोणत्याच सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागत नाही, म्हणून त्याला म्हणतो आपण एकटा जीव सदाशिव, आहे का नाही, एकटाच राहतो, त्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागत नाही. आणि बघा ज्यावेळेस माणूस एकटा असतं त्यावेळेस काहीतरी विचारांमध्ये काय म्हणू आपण त्याला, विचारामध्ये मग्न असतं, स्वतःच्या विचारांमध्ये. तर अशा प्रकारे हा V2 आपल्या विचारामध्ये मग्न असतो. मग्न असल्यामुळे तो कुठं जातो, भूतकाळामध्ये जातो. म्हणून लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त काय सांगतोय, फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्ये V2 चा वापर होतो आणि त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद लागत नाहीत. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, काही लागत नाही. बाकी या तिन्ही मध्ये बघा सहाय्यकारी क्रियापद आहेत, है का नाही. हे जर बघितलं V3 मध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, V4 मध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, पण V2 मध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाहीये. लक्षात ठेवा, V2 मध्ये सहाय्यकारी क्रियापद लागत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण गोल्डन रूल समजून घेतले. V1, V2, V3 आणि V4. त्याच्यापैकी V2 लक्षात ठेवायचा एकटाच असतो आणि कधी असतो, फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्ये, त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद लागत नाही. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊ आपण. बघा क्रिया 4 प्रकारची असते. इथं असं सांगितले त्यांनी, काय सांगितलंय तर क्रिया 4 प्रकारची असते. बघा क्रिया 4 प्रकारची असते. कोणती कोणती, साधी, अपूर्ण, पूर्ण आणि अपूर्ण. हे थोडंसं आपण समजून घेऊया. बघा ही क्रिया 4 प्रकारची आहे, म्हणजेच काय, ज्यावेळेस आपल्याला कोणतीही घटना सांगायची असेल तर ती आपण 4 प्रकारे सांगू शकतो. कशी, एक तर सांगू शकतो आपण की एखादी गोष्ट मी दररोज करतो, मी दररोज शाळेला जातो, मी दररोज लायब्ररीला जातो, ही झाली काय, साधी क्रिया, आहे का नाही. आता दुसरी क्रिया म्हणजे ती कोणती, चालू म्हणा किंवा अपूर्ण म्हणा. अपूर्ण म्हणजेच काय, जी क्रिया आता चालू आहे. समजा मी शिकवत आहे का नाही, ही क्रिया कशी चालू आहे, आय एम टीचिंग, काय आहे, क्रिया चालू आहे, क्रिया अपूर्ण आहे. आणखीन काय असेल, समजा माझं लेक्चर झालं तर मी काय म्हणणार की माझं शिकून झालं आहे का नाही, क्रिया झाली पूर्ण. म्हणजे 3 प्रकार झाले. एक म्हणजे काय, साधी क्रिया, दुसरी म्हणजे काय, अपूर्ण म्हणजे चालू क्रिया, आणि तिसरी म्हणजे काय, पूर्ण क्रिया. ह्या 3 प्रकारच्या क्रिया झाल्या. आता चौथी क्रिया कोणती असते, ती सगळ्यात महत्वाची आणि ती आपल्याला समजून घ्यायची आहे. ती म्हणजे काय, पूर्ण अपूर्ण. बघा इथे दिले नाव, पूर्ण अपूर्ण. आता तुम्ही म्हणाल हे पूर्ण अपूर्ण काय असतं, तर पूर्ण म्हणजेच काय, एखादी क्रिया अगोदर सुरू केलेली असते, आहे का नाही. सुरू कधी केलेली असते, समजा मी काल, परवा किंवा 2-3 दिवसापूर्वी सुरू केली आहे आणि ती क्रिया आता पण चालू आहे. म्हणजे फक्त आताच क्रिया चालू असा आहे त्याचा अर्थ आहे का, नाही. आपल्याला सांगायचंय क्रिया आता तर चालूच आहे, पण ही क्रिया अगोदर सुरू केलेली आहे. कधी, 2-3 दिवसापूर्वी. म्हणजे त्यावेळेस क्रिया चालू केली होती आणि ती क्रिया आणखीन पण चालूच आहे, थांबलेली नाहीये. ज्यावेळेस असं आपल्याला सांगायचं असं, त्यावेळेस म्हणतो आपण पूर्ण अपूर्ण काळ. पूर्ण म्हणजेच काय, तर त्यावेळेस क्रिया स्टार्ट झाली, स्टार्ट होण्याचं काय म्हणू, ऍक्शन पूर्ण झाली आहे का नाही. स्टार्ट करण्याची ऍक्शन जी आहे ती पूर्ण झाली, म्हणून त्याला म्हणलं पूर्ण. आणि अपूर्ण का, कारण का ते आणखीन पण चालूच आहे का नाही, आणखीन पण ती क्रिया चालूच आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण पूर्ण अपूर्ण काळ. अशा प्रकारचे 4 काळ आहे. ठीक आहे, बघा त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा कोणता, अपूर्ण आणि पूर्ण. अपूर्ण म्हणजे काय, क्रिया चालू आहे, टू बी कंटिन्यू, ING असेल तर एम, इज, आर लावायचा. आणि क्रिया पूर्ण आहे म्हणजेच काय, क्रिया कंप्लीट आहे, कंप्लीटेड, आणि अगोदर काय लागणार, हॅव, हॅज, हॅड, आहे का नाही. हे लक्षात ठेवा, हे 2 सगळ्यात महत्वाचे आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. तर क्रिया 4 प्रकारची असते, साधी क्रिया, नंतर अपूर्ण क्रिया, नंतर पूर्ण क्रिया आणि पूर्ण अपूर्ण क्रिया. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, साधी सिंपल टेन्स, नंतर अपूर्ण म्हणजे काय, कंटिन्युअस टेन्स, पूर्ण म्हणजे काय, परफेक्ट टेन्स, आणि पूर्ण अपूर्ण म्हणजे काय, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे झाले 4 प्रकार. तर प्रत्येक काळाचे हे 4 प्रकार असतात. मग 3 काळ कोणते, सगळ्यांना माहिती असेल, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, आहे का नाही. हे 3 काळ आहेत. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स, भूतकाळ पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ फ्युचर टेन्स. तर ह्या 3 काळांचे, हे प्रत्येक काळाचे 4 प्रकार असतात. मग सांगा किती झाले, 3 काळ मेन, आहे का नाही, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि ह्या 3 काळांचे प्रत्येकाचे 4 प्रकार, म्हणजे किती झाले, 4×3=12, आहे का नाही. अशा प्रकारे 12 प्रकारचे काळ आपल्याला घ्यायचे आहेत. प्रत्येक काळाचे 4 प्रकार. जसं म्हणलं मी वर्तमान काळ घेतला तर सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, असे प्रेझेंटचे 4 प्रकार झाले. तसेच पास्ट टेन्सचे 4 प्रकार हे होतील आणि नंतर फ्युचरचे पण हे 4 प्रकार होतील. तर अशा प्रकारे 12 प्रकारचे काळ आहेत जे की आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा साधी सिंपल क्रिया म्हणजे सहायकारी क्रियापद नसतात. ठीक आहे, आता हे सगळं सांगणारच आहे मी तुम्हाला, एक्सप्लेन करणारच आहे नेमकं काय असतं. अपूर्ण क्रिया टू बी कंटिन्यू, आता सांगितलं तुम्हाला एम, इज, आर, वॉज, वेअर असं. पूर्ण क्रिया टू हॅवचे रूप असतात. आणि पूर्ण अपूर्ण म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये बिन नावाचा स्पेशल फॉर्म येतो टू बीचा. कोणता, बिन नावाचा.
बीन आला रे आला आणि पुढे आयएनजी असलं की समजून चालायचं कोणता काळ आहे तो पूर्ण अपूर्ण आहे का ना, स्पेशल फॉर्म आहे. मिस्टर बीन आपण बोलून घेणार आहोत. अशा प्रकारे हे बीन येतात. कोण बीन येत असतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आणि आता आपण समजून घेऊया एक एक काळ. कारण का हा काळ समजणं आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 12 प्रकारचे काळ तुम्हाला इथं दिसत असतील. हे 12 प्रकारचे काळ हे 12 प्रकारचे काळ आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे, चला बघा. पहिल्यांदा दिलं इथं आपण टाइप्स ऑफ टेन्स म्हणजे काळाचे प्रकार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी एकदा फक्त नजर फिरवून घ्या टेबल वरती. सर्वांनी एकदा नजर फिरवून घ्या. ठीक आहे, सर्वांनी पाहून घेतलं असेल तर बघा काय दिलेलं इथं. अगोदर दिलाय टाइप्स ऑफ टेन्स म्हणजे काय प्रकार सांगितलेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, नंतर इथं काय दिलंय प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. इथं दिलाय भूतकाळ आणि इथे दिलाय भविष्यकाळ. आहे का नाही, हे मेन 3 काळ आहेत आणि या 3 काळांचे 4 प्रकार आहेत. 1 2 3 4 म्हणजे आपण काय करणार आहे तर पॅरलली अभ्यास करणार आहे. असं नाही की सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला नंतर कंटिन्युअस प्रेझेंट घेतला असं नाही करायचं. कारण का तसंच अभ्यास केला तर आपल्याला काही समजणार नाही. आतापर्यंत आपण असं चुकीचं शिकत आलोय तर आपल्याला आणखीन थोडं चांगलं म्हणूया. चुकीचं नाही म्हणता येणार पण आणखीन थोडंसं चांगल्या प्रकारे आपल्याला शिकायचंय. कसं की जर का मला समजून घ्यायचं आहे टेन्स तर अगोदर बघावं लागेल मला वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे, सिंपल पास्ट मध्ये काय फरक आहे आणि सिंपल फ्युचर मध्ये. म्हणजे आपल्याला तिन्हींचं काय करायची तुलना करायची एकमेकांसोबत. तरच आपल्याला समजून येईल की सिंपल प्रेझेंट मध्ये आणि सिंपल पास्ट मध्ये काय फरक आहे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर मध्ये काय फरक आहे. अशा प्रकारे आपण काय करणार आहे ही एक एक लाईन समजून घेणार आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला प्रत्येकाचं कंपॅरेटिव्हली स्टडी करता येईल, एकमेकांशी तुलना करता येईल आणि तो टेन्स आपल्या लक्षात राहील. ठीक आहे, तर टेन्स आपण आता असं शिकणार आहोत की जे तुम्ही कधीच शिकला नसाल किंवा काही गोष्टी तुम्हाला खूप आता लवकर इथं क्लिक होणार आहेत की हा टेन्स मध्ये बऱ्याच असे काही बारकावे आहेत की ते परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, बघा आता सुरुवात करू आपण. पहिल्यांदा हे सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपण आताशी मगाशी जे सांगितलं टू बी आणि टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद तर ते आपण इथं लिहून ठेवूया. कारण का त्यांचा वापर आपल्याला इथं होणार आहे. तर सुरुवातीला मी इथं लिहून ठेवतो कोणतं टू बी. या टू बी चे कोणते आहेत एम, इज आणि आर हे वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर. ठीक आहे, आणि एक स्पेशल फॉर्म आहे तो म्हणजे कोणता बीन. तर ह्याला मी अंडरलाईन करतो बीन. नंतर टू हॅव, टू हॅव, टू हॅव चे कोणते हॅव आणि हॅज हे वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये कोणता आहे हॅड. ठीक आहे, आता बघा हे आहेत कंटिन्यू काळासाठी. टू बी आहे का नाही हा कोणासाठी आहे तर हा कंटिन्यू काळासाठी आहे आणि टू हॅव हा कशासाठी आहे तर हा परफेक्ट काळासाठी आहे. ही एवढीच गोष्ट फक्त लक्षात ठेवा. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे टू बी एम इज आर वॉज वेअर कशासाठी आहेत आयएनजी फॉर्म साठी आहेत आणि ते टू हॅव कोणासाठी आहेत तर ते परफेक्ट काळासाठी आहेत. हा अपूर्ण काळासाठी आणि हा पूर्ण काळासाठी आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. जर का लक्षात ठेवलं असेल तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण काय करणार आहे एक एक टेन्स घेणार आहे. कोणता पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट, नंतर सिंपल पास्ट, नंतर सिंपल फ्युचर. ठीक आहे, एक एक आपण घेऊया. बघा आता पहिल्यांदाच क्लिअर सांगतो तुम्हाला की साधा काळ म्हणजे काय. नीट आहे का मी ही जी लाईन सांगतोय का नाही ती तुम्हाला आयुष्यभर खूप महत्वाची असणार आहे. कोणती लाईन सांगतोय बघा. ज्यावेळेस मी म्हणतो सिंपल काळ मग तो सिंपल प्रेझेंट असू द्या अगर सिंपल पास्ट असू द्या. सिंपलचा अर्थ साधा आणि साधा म्हणजे काय त्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज नाही, ते लागतच नाही. साधा म्हणजे काय एकदम जनरल डब्यातला माणूस आहे आपला. हा एकदम जनरल डब्यातला रेल्वेचे असतात का नाही डब्बे तर त्यापैकी हा स्लीपर कोचचा माणूस नाहीये. नावच काय आहे सिंपल साधा, एकदम साधा माणूस आहे हा. साधा काळ आहे एकदम. म्हणून त्या साध्या काळाला कोणाची गरज नसते आहे का नाही. एकदम साधा राहतो तो, कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागत नाही. म्हणून बघा ज्यावेळेस आपण इथं बघतो कोणतं वाक्य ही बॉक्स ही काय झाला कर्ता झाला बरोबर आहे का नाही आणि बॉक्स काय झालं हे क्रियापद झालं. ही बॉक्स जर का तुम्ही वाक्य पाहिलं ही बॉक्स तर ह्याच्यामध्ये बघा हा झाला कर्ता आणि बॉक्स काय झालं हे वर्ब झालं क्रियापद झालं. आता मला सांगा ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे का नाहीये. एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड बीन बिंग वगैरे काही आहे का कोणतंच नाहीये. म्हणून ह्याला म्हणतात साधा काळ. सिंपल प्रेझेंट म्हणजे काय असा काळ की ज्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागत नाही. कर्ता असतो डायरेक्ट क्रियापद असतं, सहाय्यकारी क्रियापदाची गरज नसते. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. तर ही लाईन लक्षात ठेवा. साधा सिंपल काळ म्हणजे काय असा काळ ज्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाची गरज लागत नाही. आता पुढे जाऊया. आता बघा हे सिंपल प्रेझेंट कळालं आपल्याला. आता सिंपल पास्ट घेऊ आपण आहे का नाही. सिंपल पास्ट आता बघा सिंपल पास्ट मध्ये काय सांगितले ही वॉकड आहे का
का नाही, ही वॉकड. आता हे मी ड चा मुद्दाम उच्चार करतोय जेणेकरून तुम्हाला समजून येईल. बघा वॉकड काय असतं, वॉक वॉकड वॉकड आहे का नाही, वॉक वॉकड वॉकड. तर इथं हा जो आहे वॉकड तो सेकंड वाला आहे. पण लक्षात ठेवा आपलं महत्वाचं काय आहे तर कर्ता आणि क्रियापद ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही हे महत्वाचं आहे का नाही, सहाय्यकारी क्रियापद नाही हे महत्वाचं आहे. मग मला सांगा कर्ता आणि क्रियापदामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर कोणता असतो तो का, तो असतो साधा. मग सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये काय फरक आहे तर सिंपल प्रेझेंट मध्ये बघा क्रियापदाचं पहिलं रूप आलंय आहे का नाही, जसं की म्हणतो आय टॉक आय वॉक आहे का नाही, दे वॉक दे टॉक, तसं हे ही आल्यामुळे फक्त यस लागलंय, ही वॉक्स आहे का नाही, ही वॉक्स. तर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये. तसंच इथं ही वॉकड आहे का नाही, ही वॉकड मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद आहे का इथं नाहीये, म्हणून हा झाला सिंपल पास्ट. पण कसा ओळखायचा सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट दोन्हीमध्ये फरक कसा ओळखायचा तर सिंपल प्रेझेंट मध्ये इथं ईडी नसतं बघा, V2 नसतो, तो V1च असतो आहे का नाही. कर्ता क्रियापद मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही, इथं पण कर्ता क्रियापद मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही. फक्त एवढंच आहे ह्या सिंपल पासून प्रेझेंट पासून ह्याला वेगळं करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी त्याला काय केलं जातं V2 जोडला जातो आहे का नाही. पण मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही, ही आपली हिंट आहे, ही लक्षात ठेवायची. सहाय्यकारी क्रियापद नसलं की तो सिंपल काळ आहे. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊ. आता तुम्ही म्हणाल हा कर्ता आहे बरोबर आहे का नाही, हे क्रियापद आहे आणि हे बघा विल तर सहाय्यकारी क्रियापद आलं. मग तुम्ही तर म्हणला होता साधा काळातला, मग तो वर्तमान काळ असू द्या भविष्य काळ असू द्या सहाय्यकारी क्रियापद नसतं. तर लक्षात ठेवा शाल विल हे टेन्स मध्ये टू बीचे वगैरे सहाय्यकारी क्रियापद नाही. जर का आपल्याला कोणी शाळेमध्ये सांगितलं असेल टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे शाल विल, तर नाही. लक्षात ठेवा विल आणि शाल हे जे आहेत का नाही फक्त आणि फक्त तो काळ भविष्य काळ आहे दर्शवण्यासाठी येत असतात. कळालं का नाही, शाल आणि विल बघा प्रत्येक वाक्यामध्ये. मग ते सिंपल फ्युचर घ्या, कंटिन्युअस फ्युचर घ्या, परफेक्ट फ्युचर घ्या, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर घ्या, प्रत्येकामध्ये तुम्हाला हे ही विल दिसणारच आहे. हे कर्त्यानंतर विल असणारच आहे, कर्त्यानंतर विल असणारच आहे, कर्त्यानंतर विल असणारच आहे. ह्याचा काय अर्थ शाल आणि विल हे फक्त आणि फक्त तो काळ भविष्य काळ आहे हे दर्शवण्यासाठी येत असतात. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो. कोणता असं समजायचा हा कर्ता आहे आणि त्याच्यानंतर बघायचं मग कोणतं हॅव हॅज हॅड वगैरे कोणते बाकीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत का. बघा कर्ता आहे, नंतर हे तर काय भविष्यकाळ दर्शवण्यासाठी येत असतं हे तर आपण बघितलं. आता पुढे बघा वॉक, ही वॉक मध्यंतरी कोणता आहे का, बी बीन बिंग वगैरे किंवा हॅव हॅज हॅड वगैरे आहे का, काहीच नाहीये. म्हणजे हा काळ कोणता झाला तर सिंपल फ्युचर झाला. तर तिन्ही काळ कसे ओळखले आपण, कर्ता क्रियापद मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही, कर्ता क्रियापद सहाय्यकारी क्रियापद नाही, कर्ता क्रियापद सहाय्यकारी क्रियापद नाही. पण तिन्ही मध्ये कसं ओळखायचं की हा सिंपल प्रेझेंट आहे, हा सिंपल पास्ट आहे, हा सिंपल फ्युचर आहे. तर सिंपल प्रेझेंट मध्ये काय असतं क्रियापदाचं पहिलं रूप, सिंपल पास्ट मध्ये काय असतं क्रियापदाचं दुसरं रूप, आणि सिंपल फ्युचर मध्ये काय असतं एकदम भारी काय तिथं शाल आणि विल असतं आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं. तर अशा प्रकारे आपण हे तीन काळ समजून घेतलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. एवढीच हिंट लक्षात ठेवायची. कोणती हिंट लक्षात ठेवायची, सिंपल काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं. एवढं जरी कळालं तर ऑलरेडी तुम्हाला हे सगळं दिलेलं असतं. TCS हे सगळं देतं, फक्त तुम्हाला ओळखायचं असतं किंवा हा काळ कोणता आहे का नाही हे फक्त समजायचं असतं. तर आता आपण ते समजून घेतलंय. आता पुढचा काळ बघू आपण आहे का नाही. तीन काळ झाले. आता पुढचा म्हणजे काय, कंटिन्युअस काळ. आपण बघणार आहेत कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजे काय, कंटिन्युअस पास्ट म्हणजे काय आणि कंटिन्युअस फ्युचर म्हणजे काय. ठीक आहे, बघा कंटिन्युअस म्हणलं की तुम्हाला सांगितलं मी टू बी कंटिन्यू आहे का नाही. काय आहे, काळ चालू आहे, काळ अपूर्ण आहे आणि अपूर्ण असला की एम इज आर वॉज वेअर. वर्तमान काळामध्ये एम इज आर, आर एक वचनासाठी असतं, एम इज एक वचनासाठी असतं आणि भूतकाळामध्ये दोनच आहेत वॉज आणि वेअर आहे का नाही. तर एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. टू बी कंटिन्यू म्हणलं की एम इज आर वॉज वेअर. ठीक आहे, बघू आता मग काय आहे ते. बघा कंटिन्युअस काळ, ही म्हणलं की आता काय येणार आहे, ही पुढे काय येणार आहे, आर येईल का नाही, काय येणार आहे एम इज आर वॉज वेअर पैकी इज येणार आहे. ही इज वॉकिंग, एकदम सोपा, सगळ्यात सोपा काळ हा आहे का नाही. सगळ्यात सोपा काळ कोणता आहे, कंटिन्युअस काळ. बघा इथं ING आहे आणि ING असलं की अगोदर काय येतं एम इज आर वॉज वेअर येतं. इथं इज आलाय कारण ही आहे. इथं जर दे असतं तर काय आलं असतं दे आर वॉकिंग आहे का नाही, दे आर वॉकिंग. एकदम सोपं आहे. ही इज वॉकिंग, ING आहे आणि अगोदर एम इज आर पैकी इथं इज वापरले. तर हे झालं वर्तमान काळाचं. तेच आता भूतकाळामध्ये काय असेल, ING स्वरूप आणि त्याच्या अगोदर काय असेल वॉज वेअर. कारण का भूतकाळामध्ये दोनच ऑप्शन आहेत, एक तर वॉज किंवा वेअर. आता हे ही एक वचन आहे म्हणून काय म्हणणार आपण वॉज, किंवा त्याच्या ठिकाणी समजा एखादं नाव आलं असतं अजिंक्य, काय असतं अजिंक्य वॉज वॉकिंग आहे का नाही. इथं जर समजा काय आलं असतं पीपल वेअर वॉकिंग असं आलं असतं. तर अशा प्रकारे इथं भूतकाळामध्ये पण सेम असतं
असतं. काय रेसिपी? आयएनजी आणि त्याच्या अगोदर टू बीचं रूप. भूतकाळामध्ये दोनच ऑप्शन, वॉज आणि बिअर. तर अशा प्रकारे हे दोन काळ झाले बघा, एकदम सोपं. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आयएनजी फॉर्म एम इज आर पैकी एक आणि भूतकाळामध्ये आयएनजी फॉर्म आणि वॉज बिअर पैकी एक. ठीक आहे. तर अशा प्रकारे कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट आपण समजून घेतलाय. आता कंटिन्युअस फ्युचर कडे जायचं. आता इथं अट कोणती आहे? जर का काळ कंटिन्यू दाखवायचा असेल तर कंटिन्युअस काळामध्ये काय असतं? आयएनजी फॉर्म असतो आणि टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं, एम इज आर वॉज बिअर. हे आपण समजून घेतलं. आता फ्युचर टेन्स मध्ये बघूया. फ्युचर टेन्स मध्ये बघा, ही विल बी वॉकिंग, आहे का नाही? आता तुम्ही म्हणाल हे बी कुठून आलं? आता तुम्हीच म्हणला होतात की एम इज आर वॉज बिअर येतं. ठीक आहे, बघू आपण. बघा, ही विल हे तर येणारच आहे, कारण का शाल आणि विल फक्त सांगतं की हा काळ भविष्य काळ आहे दर्शवण्यासाठी येत असतात, त्यामुळे ते तर येणारच आहे ह्याच्यासोबत. ही विल पुढे बघा, इथं आयएनजी दिलंय, मान्य, कारण का कंटिन्युअस काळामध्ये आयएनजी असतं. पण आयएनजी सोबत काय असतं? टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं. मग जसं आपण म्हटलं की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद एम इज आर वॉज बिअर असतं, तर मग इथं पण लावा ना मग ते एम इज आर वॉज बिअर. पण मला सांगा, एम इज आर वॉज बिअर लावून जमणार आहे का? नाही. इथं काय अट आहे? आयएनजी असलं की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं, बरोबर आहे का नाही? आयएनजी असलं की टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं. मग गेलो आपण त्या टू बी कडं. काय म्हटलं? इथं बघ, फ्युचर टेन्स आलाय का नाही? फ्युचर टेन्स आलाय. आता आयएनजी फॉर्म लावलाय, तर आता टू बीचं सहाय्यकारी क्रियापद दे. मग गेलो आपण टू बी कडं. टू बीला म्हणलं, काय म्हणलं की एम इज आर दे, तर तो काय म्हणला? नाही हो, ते तर वर्तमान काळामध्ये दिलेत मी. इथं दिले का नाही बघा, हे ही इज दे आर वर्तमान काळामध्ये गेले. कोणते? एम इज आर हे वर्तमान काळामध्ये गेले, हे घेताच येत नाहीत. मग म्हणला ठीक आहे, एम इज आर दिलेत ना तू तिकडं, मग आणखीन दुसरं कोणते ऑप्शन आहे तुझ्याकडं? वॉज वेअर आहेत ना, मग ते दे. तो काय म्हणला? नाही हो, वॉज आणि वेअर हे जे आहेत का नाही, ते तर मी भूतकाळामध्ये दिलेत. बघा इथं दिलं वॉज आणि वेअर, आहे का नाही? वॉज आणि वेअर भूतकाळामध्ये दिलं. मग आता प्रश्न पडला, नेमकं आता घ्यायचं काय? कारण का आयएनजी फॉर्म आलाय आणि आपली अट काय? आयएनजी फॉर्म आला की तिथं टू बी सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. मग त्यावेळेस टू बीनं तर काय प्रॉमिस दिलेलं होतं? काय प्रॉमिस दिलं होतं? की आयएनजी फॉर्म आला की माझं सहाय्यकारी क्रियापद मी देणार म्हणजे देणार. पण इथं गेलो तर तो काय म्हणतोय? एम इज आर वर्तमान काळ घेऊन गेला आणि वॉज वेअर भूतकाळ घेऊन गेला. मग राहिला कोणता? तर त्यावेळेस हा स्वतः पठ्ठ्या येतो, आहे का नाही? हा स्वतः पठ्ठ्या येतो आणि काय म्हणतो की मी स्वतः येतो आणि माझं वचन मी पूर्ण करतो. आणि अशा प्रकारे हा बी कोण आलाय? तो स्वतः, मूळ जे क्रियापद आहे का नाही ते स्वतः आलं आणि क्रिया पूर्ण झाली. म्हणजे क्रिया अपूर्णची काय म्हणू? कंडिशन पूर्ण झाली, आहे का नाही? जे प्रॉमिस आहे ते पूर्ण झालं. बघा मग काय झालं? आयएनजी फॉर्म आला आणि त्याच्या अगोदर टू बीचं रूप आलं. हे बी म्हणजे काय? ते स्वतः मूळ स्वरूप आहे, स्वतः पठ्ठ्या आलाय, आहे का नाही? स्वतः पठ्ठ्या आला आणि आपलं प्रॉमिस त्यानं पूर्ण केलं. तर अशा प्रकारे कंटिन्यू काळ एकदम सोपा. कसा सोपा? बघा, आयएनजी फॉर्म आहे, एम इज आर वर्तमान काळामध्ये. नंतर भूतकाळामध्ये काय? आयएनजी फॉर्म वॉज वेअर आहे आणि भविष्य काळामध्ये एम इज आर वॉज वेअर सगळे संपलेत. मग काय? डायरेक्ट जे मूळ स्वरूप आहे ते बी स्वतः आलं आणि आयएनजी फॉर्म लागलेला आहे. अशा प्रकारे हा कंटिन्युअस काळ आहे. 3 आणि 3 6 आपले काळ झालेले आहेत आणि मला वाटते तुम्हाला एकदम व्यवस्थित समजले असतील, आहे का नाही? एकदम सोपे आहेत 6 काळ. आता पुढचा काळ तर आणखीन सोपा आहे, कारण का ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं परफेक्ट काळ असतो. परफेक्ट म्हणजे काय? क्रियापूर्ण. कालच सांगितलं होतं बघा, ज्यावेळेस माझ्याकडे मोबाईल असेल किंवा पेन आय हॅव अ पेन कधी म्हणतो मी? ज्यावेळेस पूर्णपणे माझ्याकडे असेल. किंवा आय हॅव अ मोबाईल कधी म्हणतो? ज्यावेळेस पूर्णपणे माझ्याकडे असेल, त्यावेळेसच आपण त्याला पूर्ण क्रिया म्हणू शकतो. आणि पूर्ण क्रिया म्हणलं की आपल्याकडे 3च ऑप्शन, कोणते? हॅव, हॅज आणि हॅड. त्याच्यापैकी हॅड हे भूतकाळामध्ये येतं, वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज, आहे का नाही? हे 2च ऑप्शन आहेत वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये हॅड आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय येतं? क्रिया कंप्लीट म्हणजे काय? रिक्वेस्टेड, आहे का नाही? टॉकड, वॉकड असं सगळं येतं, V3 येत असतं. मग येतं आणखीन सोपं झालं बघा. कसं? कोणताही काळ असू द्या, क्रियापदाचं तिसरं रूप असणार आणि अगोदर टू हॅवचे रूप असणार. मग परफेक्ट काळ तर त्यालाच म्हणतो ना आपण. मग बघू आपण, परफेक्ट प्रेझेंट घेऊ, नंतर परफेक्ट पास्ट घेऊ, नंतर परफेक्ट फ्युचर घेऊ. ठीक आहे. बघा, परफेक्ट आहे आणि वर्तमान काळ आहे आपला हा. परफेक्ट प्रेझेंट मध्ये बघायचंय. परफेक्ट प्रेझेंट म्हणलं की आता सांगितलं तुम्हाला, हे वॉकचं काय होणार? वॉकड, कारण का क्रिया पूर्ण दाखवायची ना. आयएनजी घेतलं तर क्रिया अपूर्ण होते, मग काय करावं लागेल? क्रिया पूर्ण दाखवायची. मग हे वॉकड घेतलं, पण त्याच्या अगोदर काय अट आहे? टू हॅवचे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. मग मला सांगा, ही असल्यामुळं वर्तमान काळामध्ये 2च ऑप्शन, कोणते? हॅव, हॅज आणि भूतकाळामध्ये हॅड आहे. वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज. मग सांगा मला, हीच्या पुढे हॅव येईल का? नाही. हॅव कोणासमोर येतं? तर हॅव जे आहे ते अनेक वचनाच्या समोर येतं. दे हॅव, वी हॅव, स्टुडंट्स हॅव, आहे का नाही? हॅव अनेक वचनासाठी येतं, हॅज हे एक वचनासाठी. ही हॅज,
शी हॅज, तर ही हॅज वॉकड, वॉकड आहे आणि त्याच्या अगोदर हे टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद येणार. ही हॅज वॉकड आहे का नाही, एकदम सोपं आणि एकदम काय म्हणू आपण त्याला सिंपल आहे एकदम. ही हॅज वॉकड ईडीचं स्वरूप आणि त्याच्या अगोदर टू हॅवचं स्वरूप. ठीक आहे, नंतर बघा इथं पण ईडी आहे. मग मला सांगा आता भूतकाळ आहे म्हणल्यास परफेक्ट पास्ट म्हणल्यानंतर कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे? एकच. काही करता फिरता काही बघायचं नाही, सगळ्यांसाठी काय एकच. काय म्हणायचं? हॅड 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 आहे का नाही, तर इथं हॅड असणार आहे, काही असू दे इथं करता. वॉकड घ्यायचं आणि त्याच्या अगोदर काय करायचं? हॅड. ही हॅड वॉकड आहे का नाही, काय म्हणणार आपण? ही हॅड वॉकड, दे हॅड वॉकड, आय हॅड वॉकड, शी हॅड वॉकड. कोणी असू द्या, कसंही चालू द्या आहे का नाही, तरी पण करता मात्र कोणता जरी असला तरी सुद्धा हॅडच येणार आहे. काय येणार आहे? हॅडच येणार आहे. सगळ्यात भारी बघा, एकदम सोपं. हॅड वॉकड आहे का नाही, परफेक्ट पास झाला हा, परफेक्ट पास. तर आपण दोन गोष्टी समजून घेतल्या, परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट. दोन्हीमध्ये ईडी ईडी असतं कारण का क्रिया पूर्ण आहे आणि त्याच्या अगोदर क्रिया पूर्ण म्हणली, परफेक्ट काळ म्हणला की परफेक्ट काळ म्हणलं की कोण असतं? हॅज किंवा हॅड असतं. हॅव, हॅज आणि हॅड असं तीनच ऑप्शन आहे. हॅव, हॅज वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये हॅड. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता पुढे जाऊ. कोणता? परफेक्ट फ्युचर आहे का नाही, परफेक्ट फ्युचर. हे फ्युचर काळ आला ना की थोडं जर अलर्ट राहायचं बरं का, कारण का ह्याचा कार्यक्रम काहीतरी वेगळाच चालू असतो. बघा इथं पण तेच आहे, ही विल, ते तर येणारच आहे कारण का ते सोडतच नाही. ते विल जे आहे का नाही ते सोडतच नाही. ते म्हणते कुठेही जा, फ्युचर टेन्स मध्ये गेला रे गेला की मी तुझ्या पाठीमागे येणार म्हणजे येणार. तर ठीक आहे बाबा, आला असतं ये, ही विल आलं. ठीक आहे, आता पुढे जायचं. काय बघायचं? ईडी आहे बरोबर, क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि त्याच्या अगोदर आता मला सांगा एक गोष्ट आपण इथं बघितली होती, कोणती? वर्तमान काळामध्ये दोन आहेत, हॅव आणि हॅज, बरोबर आहे का नाही, आणि भूतकाळामध्ये एकच आहे, कोणता? हॅड. इथं लिहिलंय बघा, टू हॅवचे रूप हॅव आणि हॅज हे वर्तमान काळामध्ये आणि हॅड जो आहे तो भूतकाळामध्ये आहे का नाही, भूतकाळामध्ये हॅड आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण इथं म्हणतो की क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचे, V3 घ्यायचे आणि त्याच्या अगोदर टू हॅवचे रूप लावायचे, मग परत इथं आपण काय करणार? की ईडी लावलं की आपण परत कुठं जाणार आहेत? त्या टू हॅव कडे जाणार आहेत. कारण का ईडी लावलं की टू हॅवचे रूप घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल इथं तर ऑलरेडी हॅव लावलंय, पण मला सांगा हिच्या पुढे हॅव असतं का? नाही, हिच्या पुढे हॅज असतं. शी हॅज कम्प्लिटेड, ही हॅज कम्प्लिटेड, बरोबर आहे का नाही. ही हॅज वॉकड, शी हॅज वॉकड. मग इथं हॅव कसं काय आलं? हॅव कसं काय आलं? तर आता बऱ्याच जणांना क्लिक झाले असेल बघा, हे हॅव म्हणजे काय आहे. तर लक्षात घ्यावा, हे हॅव आहे का नाही, इथं हॅव जे आलंय, ही आल्यानंतर हॅव येत नाही, ही आल्यानंतर हॅज यायला पाहिजे. कारण का हॅज एक वचनासाठी असतं, हॅव अनेक वचनासाठी असतं. दे हॅव असं पाहिजे किंवा वी हॅव पाहिजे, पण इथं ही हॅज पाहिजे होतं. मग हॅजच्या ठिकाणी हॅव कसं काय आलंय? तर लक्षात घ्या, ही हॅव जे आहे का नाही, हे जे हॅव आलंय तर हॅव हे हॅव नाहीये, हे हॅव नाहीये. कळलं का नाही मी काय म्हणतो? मी वर्तमान काळातलं हॅव नाहीये. हे वर्तमान काळामध्ये दोनच ऑप्शन, हॅव आणि हॅज. ही हॅज, शी हॅज आणि दे हॅव, वी हॅव. वर्तमान काळामध्ये दोनच ऑप्शन आहेत, भूतकाळामध्ये हॅड आहे. मग तुम्ही विचाराल हे हॅव नाही तर मग हे हॅव कोणतं हॅव आहे? तर लक्षात ठेवा, हे हॅव नाहीये, तर हे हॅव आहे का नाही. कोणतं हॅव आहे? हे मूळ स्वरूपातलं हॅव आहे. जे मूळ स्वरूपातलं जे हॅव आहे का नाही, स्वतः पठ्ठ्या, तो स्वतः पठ्ठ्या आला इथं, म्हणून इथं हॅव लागलाय. लक्षात ठेवा, काय तो मूळ स्वरूपातलं क्रियापद असल्यामुळं इथं हॅव असणार. मग इथं तुम्ही ही घ्या तरी हॅवच येणार आहे, तुम्ही दे घ्या तरी हॅवच लागणार आहे, तुम्ही आय घ्या तरी तिथं हॅवच लागणार आहे. आय विल हॅव आहे का नाही, आय विल हॅव वॉकड, शी विल हॅव वॉकड, ही विल हॅव वॉकड, दे विल हॅव वॉकड. हे हॅवच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तिथे हॅज नाही लागणार. जर काही इथं हे जे हॅव असतं का नाही, तर मग काय घेतलं असतं आपण? हे हॅवच्या ठिकाणी इथं हॅज घेतलं असतं, कारण का हिच्या पुढे हॅज येतं. पण हे भविष्यकाळ काय करतो? डायरेक्ट भविष्यकाळ सगळ्यात डेंजर आहे का नाही. पुढं काय होतं काही सांगता येत नाही आपल्याला. ते भविष्यकाळ सगळ्यात डेंजर. तो काय करतो? डायरेक्ट हे जे मूळ स्वरूप आहेत का नाही तोच उडून आणतो. हे वर्तमान काळ भूतकाळ आपले जगत असतात आहे का नाही, चारा खात असतात, ह्याला पकड त्याला पकड, हे ह्यांचं चालू असतं कार्यक्रम. पण हे फ्युचर काळचा कार्यक्रम लय डेंजर. बघा कसा डेंजर, हे डायरेक्ट जे मूळ स्वरूप आहेत का नाही त्यालाच उडून आणतं. जसं की इथं बघा, हे बी टू बीचं मेनच आणलं उचलून,
आहे का नाही, राजाच आणला उचलून. इथं पण हे टू हॅव आहे का नाही, हे डायरेक्ट हॅवच आणला उचलून, असा याचा कार्यक्रम असतो, एकदम डेंजर कार्यक्रम. तर अशा प्रकारे हे टेन्स झालेले बघा. कोणता? परफेक्ट फ्युचर. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, परत एकदा सांगतो. परफेक्ट काळ म्हणजे काय? परफेक्ट प्रेझेंट मध्ये दोनच ऑप्शन, हॅव आणि हॅज. त्याच्यामुळे ही आल्यामुळे हॅज आलं, ही हॅज वॉकड. भूतकाळामध्ये कोणता? ही हॅड वॉकड. आणि भविष्यकाळामध्ये ही विल हॅव वॉकड. हे हॅव का आलं? कारण का ज्यावेळेस ही आलाय इथं आपण परत ह्या हॅव कडे गेलो, काय म्हणलं? अरे तुझे जरा सहाय्यकारी क्रियापद दे रे, कारण का ईडी लागलाय त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद लागणार आहे तुझं. तर हॅव आणि हॅजला विचारलं, तो काय म्हणला? ते वर्तमान काळामध्ये गेलेत. इथं ही हॅज आणि दे हॅव इथं वर्तमान काळामध्ये गेले. ठीक आहे, म्हणजे भूतकाळाचं दे, तो म्हणला हॅड जे आहे ते कुठे गेलंय? भूतकाळामध्ये निघून गेले बघा, हे भूतकाळामध्ये निघून गेले. मग हे तिन्ही गेले, हॅव हॅज आणि हॅड हे तिघून निघून गेले. मग राहिला कोण? तो स्वतः पठ्ठ्या. मग त्याला उचलून डायरेक्ट आणलंय कोण? फ्युचर न. म्हणून ही विल हॅव वॉकड. लक्षात ठेवा, ही विल हॅव वॉकड असं असतं. आता शेवटचा प्रकार बघणार आपण, कोणता? परफेक्ट कंटिन्युअस काळ, आहे का नाही? परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण. मगाशी सांगितलं तुम्हाला पूर्ण आणि अपूर्ण म्हणजे काय? पूर्ण म्हणजे एखादी क्रिया स्टार्ट होण्याची ऍक्शन पूर्ण झालेली असते. मग ते 2 वर्ष असतील, 5 वर्ष असतील, किंवा काही असतील, किंवा 2 तास पण असू शकतात बरं का. 2 तास पण. समजा सकाळी एखादं काहीतरी मी सुरुवात केली क्रिया आणि आता पण मी चालू आहे, तर त्यावेळेस मी काय म्हणणार? माझी क्रिया पूर्ण अपूर्ण आहे. कारण का? ती क्रिया सकाळी मी सुरू केली म्हणजे त्यावेळेस ऍक्शन सुरू करण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झालाय, पूर्ण झालाय, आणि आता पण तो चालू आहे. पूर्ण अपूर्ण. जसं की मी म्हणतो बघा, मी 2018 सालापासून शिकवत आलो आहे का नाही? आय हॅव बीन टीचिंग सिन्स 2018. कारण का? मी 6 वर्षापासून ते शिकवत आलो आहे, 7-8 वर्षापासून शिकवत आलो आहे, असं मला ज्यावेळेस सांगायचंय त्यावेळेस पूर्ण अपूर्ण काळ म्हणणार. कारण का? ज्यावेळेस शिकवायचं सुरू केलं मी, ते सुरू होण्याची ऍक्शन पूर्ण झालीये आणि ती क्रिया मागे सुरू झाली पण ती काही थांबली का नाही, आता पण चालू आहे. म्हणजे एखादी क्रिया आता चालू आहे मान्य आहे, पण ती आता जस्ट सुरू झाली का नाही, त्याला सुरुवात होऊन बराच वेळ झाला असं सांगायचं असेल, त्यावेळेस सुरू केली ना आता पण चालू आहे हे सांगण्यासाठी पूर्ण अपूर्ण काळ असतो. ठीक आहे, बघू मग आपण. आता बघा, दोघांचं कॉम्बिनेशन आहे, कंटिन्युअस आणि परफेक्टचं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय बघा, कंटिन्युअस आणि हा परफेक्ट, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय? परफेक्ट कंटिन्युअस असतो, पूर्ण अपूर्ण काळ. आता इथं दोन्ही घ्यायचे, इथं खूप जम्बलिंग आहे आता, आहे का नाही? आणि खूप मजा पण येणार आहे आता इथं समजून घेण्यामध्ये. कसं? इथं पूर्ण आणि अपूर्ण दोन्ही काळ आहेत, परफेक्ट आणि कंटिन्युअस काळ दोन्ही आहेत. आता दोन्हीमध्ये बघा, परफेक्ट कंटिन्युअस असा शब्द आहे, पूर्ण आणि अपूर्ण. त्याच्यापैकी परफेक्ट अगोदर आहे, कंटिन्युअस नंतर आहे. ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस. तर लक्षात ठेवा, कंटिन्युअस काळ म्हणलं की क्रियापदाला आयएनजी येतो, बरोबर आहे का नाही? जसं की इथं म्हणलं कंटिन्युअस काळ, क्रियापदाला आयएनजी आला, तसं इथं पण कंटिन्युअस आहे का नाही? इथं पण क्रियापदाला आयएनजी येणार, क्रियापदाला आयएनजी येणार. ठीक आहे, कारण का? कंटिन्युअस काळ आहे. मग मला सांगा, कंटिन्युअस काळाचं अट काय आहे? आयएनजी फॉर्म लागला की टू बी चे सहाय्यकारी क्रियापद येतात, बरोबर आहे का नाही? काय? टू बी चे सहाय्यकारी क्रियापद येतात. मग इथं तसंच झालं, आयएनजी फॉर्म लागला, मग काय म्हणले? टू बी चे सहाय्यकारी क्रियापद घ्या. मग टू बी चे सहाय्यकारी क्रियापद मागायला गेलो की इथं बघा कोण आहे? टू बी ला विचारलं, ऍम इज आर दे, तो काय म्हणला? नाही रे, ते कंटिन्युअस काळामध्ये गेलंय, आहे का नाही? त्याला म्हणलं वॉज वेअर दे, नाही मला तो भूतकाळामध्ये देऊन गेलंय. बघ म्हणले तू स्वतः ये ना, टू बी. अरे मला स्वतःला पण उडून घेऊन गेलाय कोण? तो फ्युचर टेन्स. मी पण स्वतः तिकडे जाऊन बसलोय, आता कोणीच नाही. मग काय म्हणले, आता काय करणार आहेस? कारण तू तर प्रॉमिस दिलं होतंस, कंटिन्युअस काळ आला रे आला की आयएनजी फॉर्म आला रे आला की माझं काहीतरी सहाय्यकारी क्रियापद मी देणार म्हणून. मग त्यावेळेस टू बी काय करतो? एक काय म्हणू आपण, आयडिया लढवतो. कसं आयडिया करतो तो काय करतो? आपल्या एक पाहुण्याला बोलून घेतो. कोण पाहुणा आहे तो? मिस्टर बीन. मिस्टर बीन बघता का नाही तुम्ही? मिस्टर बीन ते कॉमेडी आहे बघा, शो आहे का नाही, मिस्टर बीन. तर ते मिस्टर बीन BN आहे, पण इथं आपला हा मिस्टर बीन हा BEEN वाला आहे का नाही? हा सगळ्यात डेंजर आहे, कारण का? तो स्पेशल अपीअरन्स आहे त्याचा, आहे का नाही? कॅमिओ रोल आहे, कॅमिओ रोल. कुठं? परफेक्ट कंटिन्युअस काळामध्ये. सगळ्यात मोठा काळ आहे का नाही बघा, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. तर अशा प्रकारे पूर्ण अपूर्ण काळामध्ये हा मिस्टर बीन येतो. म्हणजे आयएनजी फॉर्म आला, त्याच्या अगोदर हा बीन आला. ठीक आहे, त्याच्या अगोदर हा बीन आला. हा बीन आहे का नाही, हा थर्ड फॉर्म आहे बरं का. बी बिंग बीन कसं असतं? इथं लिहितो बघा, बी आणि हा परफेक्ट काळ म्हणजे काय? BEEN. हा परफेक्ट V3 असतो. काय असतो? V3 असतो. आता बघा इथं V3 आलाय, आहे का नाही? आता इथं एक अट कंप्लीट झाली, कोणती आपली? ह्या कंटिन्युअस काळाची, मान्य आहे आपल्याला. पण दुसरी अट कोणती आहे? परफेक्ट काळ करायचा आहे. मग परफेक्ट काळ करायचा असेल तर मग ह्याला वॉकिंगड करायचं का? वॉकिंगड इथं ED लावून जमतंय का? वॉकिंगड
तसं नाही जमत. वॉकिंगड होतं का? कधीच नाही. वॉकिंगड असं काही होत नसतं. मग इथं आपल्याला समजून घ्यायचंय की कंटिन्युअस काळ झाला तर परफेक्ट काळाची अट कशी कंप्लीट करायची. परफेक्ट काळाची अट काय की V3 आलं पाहिजे, आहे का नाही, कम्प्लिटेड रिक्वेस्टेड V3 आलं पाहिजे. त्याच्या अगोदर टू हॅवचं रूप आलं पाहिजे, त्याच्या अगोदर हे टू हॅवचं रूप आलं पाहिजे. मग टू हॅवचं रूप पण घ्यायचं आणि V3 पण घ्यायचे. मग काय करावं लागेल आपल्याला? परत तेच करायचं. बघा ही आल्यामुळे इथं हॅज घ्यायचा, बरोबर आहे का नाही. म्हणजे अर्धी अट आपली कंप्लीट झाली. कोणती? टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद घेतलं, मान्य. आता टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद घेतलं पण पुढे काय पाहिजे? V3 पाहिजे. मग मला सांगा V3 हॅज आलाय म्हणून डायरेक्ट हे वॉकिंगड करायचं का ह्याला? हे तर नाही होत, आहे का नाही. आता सांगितलं तुम्हाला असं काही होत नसतं. मग वॉकिंगड नाही होत तर काय करावं लागेल मग आपल्याला? तर काय करावं लागेल? हॅज आला तर हॅजच्या पुढं V3 पाहिजे. म्हणून काय केलं? इथं बी न घेता, बी घेतलाय का? नाही, तो स्वतः तिकडे फ्युचरला गेलाय म्हणून इथं V3 आहे. हा बीन आहे का नाही, तो V3 घेतलाय. म्हणजे काय झालं? हॅज बीन म्हणजे टू हॅवचं रूप आणि V3 हे झालं परफेक्टची अट कंप्लीट, बरोबर आहे का नाही. काय? हॅज म्हणजे टू हॅवचं रूप, हॅव हॅज हॅड पैकी घेतलंय, हे झालं अर्धी अट. आणि दुसरी अट कोणती? V3 पाहिजे. तर बीच जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच V3 घेऊन टाकलं आपण. तर अशा प्रकारे परफेक्टची अट कंप्लीट झाली. आता दुसरी अट कोणती? कंटिन्युअस काळाची. तर कंटिन्युअस काळाची अट कशी कंप्लीट केली आपण? तर बघा हा बीन घेतला. कोण घेतला? बीन घेतला. टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आणि ING लावून टाकला. तर अशा प्रकारे ह्या कंटिन्युअसची पण अट आपण कंप्लीट केली. परत एकदा सांगतो बघा, ING फॉर्म घेतला कंटिन्युअस काळाचं, तर अट काय? ING फॉर्म आला की टू बीचं रूप पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग इथं आपण काय घेतला? बी न घेता बीन घेतला. बीन म्हणजे काय? V3 म्हणजे टू बीचं रूप आणि ING म्हणजे कंटिन्युअस काळचं काय म्हणून अट कंप्लीट झाली. पण त्या परफेक्ट काळाची अट पूर्ण करण्यासाठी काय केलं आपण? हॅज घेतला आणि हॅजच्या नंतर काय केलं? हे बीचं बीन घेतलं. म्हणजे टू हॅव आणि V3 हे झालं परफेक्टची अट कंप्लीट. आणि बीन म्हणजे काय? टू बीचं रूप आणि ING आहे का नाही, ही झाली कंटिन्युअसची अट पूर्ण. अशा प्रकारे हॅज बीन वॉकिंग हा झाला परफेक्ट कंटिन्युअस काळ. समजलं का सगळ्यांना? परफेक्ट कंटिन्युअस काळ. तर पुढे एकदम सोपं आहे बघा. मग काय असेल? फक्त हॅजच्या ठिकाणी हॅड घ्यायचे भूतकाळामध्ये, कारण भूतकाळामध्ये एकच ऑप्शन आहे, कोणता? हॅड. मग इथं काय केलं? ही हॅड बीन वॉकिंग, आहे का नाही. हे परफेक्ट साठी हॅड आणि बीन, आहे का नाही, ही अट कंप्लीट झाली. आणि कंटिन्युअस काळासाठी बीन आणि ING ही अट कंप्लीट केलेली आहे. अशा प्रकारे ही हॅड बीन वॉकिंग. कसं लक्षात ठेवायचं? एक सगळ्यात महत्वाचा मिस्टर बीन आहे का नाही, हा बीन असतो आणि ING असतं, आहे का नाही. बीन असतो आणि ING असतं. आणि सगळ्यात शेवटी मग बघू आपण बघा, ही विल. परत बघा हाव आलंय. ते हाव म्हणजे कोण? स्वतः पठ्य आहे का नाही. स्वतः पठ्याला तिकडे उचलून आणलं इकडे आपण. ही विल हॅव बीन वॉकिंग, आहे का नाही. ही विल हॅव बीन वॉकिंग. तर अशा प्रकारे आपला हा परफेक्ट कंटिन्युअस काळ कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सगळेच काळ घेतले. आता तुम्हाला मी हिंट सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे, सगळे काळ कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे बघा, हे सगळं मी आता पुसतो, कारण का तुम्हाला समजलं पाहिजे की आता हे कसं लक्षात ठेवायचं आपल्याला. हे सगळे काळ जे आहेत का नाही, कसे लक्षात ठेवायचे. एखादा काळ जर आला समोर, सेंटेन्स आलं एखादं, तर ते आपल्याला कसं ओळखता येईल. तर ओळखण्यासाठी तुम्हाला मी आता ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे बघा, आता ट्रिक म्हणजे काय? एक लॉजिक कसं लक्षात ठेवायचं बघा. सगळ्यात महत्वाचं, अगोदर ऑब्झर्व जर केलं तुम्ही, तर हा जो काळ आहे का नाही, हा म्हणलेला तुम्हाला कोणता? सिंपल काळ. त्या सिंपल काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदच नाहीत, बरोबर आहे का नाही. म्हणजे कर्ता आणि क्रियापद, कर्ता आणि क्रियापद असं जर असेल तर तो सिंपल काळ असतो. कोणता? कर्ता क्रियापद. कर्ता क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद नाही. हे विल सोडून द्या. कर्ता क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद नाही. म्हणजे साधा काळ म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद नाही. बाकीच्या मध्ये प्रत्येकामध्ये बघा सहाय्यकारी क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, सहाय्यकारी आहे, प्रत्येकामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे. बाकी सगळ्यामध्ये आहे का नाही, प्रत्येकामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे. फक्त सिंपल काळ सोडला तर. ठीक आहे, एक काळ कंप्लीट झाला आपला, म्हणजे साधा काळ. तीन आपले काळ झाले कंप्लीट, तीन प्रकार. दुसरा बघायचा कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणलं की आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे हा कंटिन्युअस काळ आणि दुसरा म्हणजे काय? परफेक्ट कंटिन्युअस काळ, आहे का नाही. एक साधा कंटिन्युअस वाला, आहे का नाही. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस प्रेझेंट समजू आपण इथं. कंटिन्युअस प्रेझेंट हा झाला एक प्रकार. तर चौथा प्रकार कोणता आहे? पूर्ण अपूर्ण काळ, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस काळ. पण दोन्हीमध्ये काय फरक आहे? हा फक्त जो कंटिन्युअस वाला आहे का नाही, त्याच्यामध्ये ING फॉर्म असतं, बरोबर आहे का नाही. ING फॉर्म आणि त्याच्या अगोदर ॲमेजार वॉजवेअर असतं, आहे का नाही. ING फॉर्म आणि ॲमेजार वॉजवेअर असतं. तर पूर्ण अपूर्ण हा जो सगळ्यात डेंजर आहे का नाही, ह्याच्यामध्ये आपण काय करतो? ING घेऊन हे मिस्टर बीन जे आहेत का नाही, स्पेशल मिस्टर बीन मागवतो. मिस्टर बीन आले आणि ING फॉर्म आला की समजायचं कोणता आहे? हा परफेक्ट कंटिन्युअस काळ आहे. अशा प्रकारे चार काळ आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी कंटिन्युअस काळ समजून
घेतला. इथं ॲमिजार आहे तर भूतकाळामध्ये काय येणार वॉज वेअर आहे का नाही. ING येणार वॉज वेअर येणार आणि भविष्य काळामध्ये मात्र ॲमिजार वॉज वेअर येणार नाही. ते डायरेक्ट पठ्ठ्याच उचलून आणतो तो आहे का नाही. इथं काय केलं बघा त्यानं डायरेक्ट बीच आणलाय उचलून. ठीक आहे. नंतर पुढे बघू आपण कोणता परफेक्ट काळ. परफेक्ट काळ म्हणजे काय हावच्या रूपाने रिक्वेस्टेड रिस्पेक्टेड काही म्हणा वॉकड टॉकड इथं तेच आहे बघा ED आणि हॅज आहे का नाही. ED आणि इथं हॅड इथं पण ED आणि त्याच्यानंतर हॅव आहे का नाही. तर अशा प्रकारे परफेक्ट काळ आहे. आणि आता परफेक्ट कंटिन्युअस कसा लक्षात ठेवायचा ING फॉर्म पाहिजे आणि त्याच्या अगोदर हे मिस्टर बीन पाहिजे आहे का नाही. मिस्टर बीन आला की काय समजायचं परफेक्ट कंटिन्युअस काळ आहे. तर अशा प्रकारे हे 12 प्रकारचे काळ आपण घेतलेले आहेत. मला वाटतं आता सगळ्यांना समजलं असेल की नेमके काळ कसे असतात आहे का नाही. एकदम सोपं परत एकदा सांगतो बघा 4 प्रकारचे काळ म्हणजे ह्यांचे प्रकार साधा काळ कंटिन्युअस काळ परफेक्ट काळ परफेक्ट कंटिन्युअस काळ. साधा जो आहे सिंपल काळ त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतात. कंटिन्युअस म्हणलं की त्याचे 2 ऑप्शन एक कंटिन्युअस वाला आणि एक परफेक्ट कंटिन्युअस वाला आहे का नाही. दुसरा नंबरचा आणि चौथ्या नंबरचा. कंटिन्युअस म्हणला त्याच्यामध्ये काय ॲमिजार वॉज वेअर आणि ING आणि जर का मी म्हणलं परफेक्ट कंटिन्युअस तर मिस्टर बीन आणि ING. ठीक आहे. कंटिन्युअस म्हणलं की 2 ऑप्शन असतात आपल्याकडं. मग राहिले कोणते 2 एक साधावाला निघून गेला मग राहिला आता एकच कोणता परफेक्ट काळ आणि परफेक्ट काळामध्ये टू हॅवचे रूप असतात आणि ED असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काळ समजून घेतलेले आहेत. आता बघू आपण की आपल्याला आयडेंटिफाय करता येतो का काळ समजलेत का हे बघण्यासाठी आपल्याला बघू आपण हे वाक्य आपल्याला जमतायत का. ठीक आहे. बघा दे वेअर सिटिंग इन अ रेस्टॉरंट आहे का नाही. दे वेअर सिटिंग इन अ रेस्टॉरंट ते रेस्टॉरंट मध्ये बसत होते. बघू आपण हा झाला करता वेअर सिटिंग हे झालं वर आहे का नाही. बघा वर म्हणजे काय आहे ING आहे म्हणजे ING आले की थांबायचं इथं. ING म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन कोणता कंटिन्युअस काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस काळ. पण कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये मिस्टर बीन येतो. इथं मिस्टर बीन आहे का नाही म्हणजे कोणता काळ आहे कंटिन्युअस काळ आहे का नाही. मग कंटिन्युअस काळ म्हणलं की ING आला आणि त्याच्या अगोदर वॉज वेअर आहे का नाही. ॲमिजार वॉज वेअर आलाय. पण इथं कोणता काळ आहे ते बघावं लागेल. फक्त कंटिन्युअस म्हणून जमल का कंटिन्युअस मध्ये कोणते मग तो वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे तेही बघावं लागेल. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट आहे कंटिन्युअस पास्ट आहे का कंटिन्युअस फ्युचर आहे. कंटिन्युअस फ्युचर तर नाही कारण का तिथं शाल आणि विल येतं. इथं आहे का नाहीये. मग राहिले 2 ऑप्शन कोणता कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस प्रेझेंट. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपल्याकडे काय आहेत ऑप्शन एम इज आर आणि भूतकाळामध्ये कोणते वॉज वेअर. मग इथं कोणता आहे वेअर म्हणजे कोणता आला कंटिन्युअस पास्ट. तर हे कोणतं झालं आपला कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे का नाही. कोणता आहे आपला कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे आपला. ठीक आहे. पुढचं वाक्य बघू आपण जमतंय का. शी कम्प्लीट्स हर असाइनमेंट है का नाही. ती तिची असाइनमेंट कंप्लीट करते. शी कम्प्लीट्स हर असाइनमेंट. शी करता झालं कम्प्लीट्स हे वर्ब झालं आपलं. ठीक आहे. आता बघा करता आणि क्रियापदाच्या मध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का नाहीये म्हणजे फिक्स झालं हा सिंपल काळ आहे का नाही. काय झालं फिक्स आता इथं सिंपल काळ आहे. पण हा सिंपल काळ कोणता सिंपल प्रेझेंट आहे सिंपल पास्ट आहे का सिंपल फ्युचर आहे ते बघावं लागेल. सिंपल फ्युचर मध्ये काय तर शाल विल इथं आहे का नाहीये म्हणजे 2च ऑप्शन एक तर सिंपल पास्ट असेल किंवा सिंपल प्रेझेंट असेल. आता सिंपल पास्ट म्हणलं की काय पाहिजे क्रियापदाला ED वगैरे नाही पाहिजे आणि पास्ट असेल तर क्रियापदाला ED वगैरे म्हणजे V3 पाहिजे. बघा मग इथं कोणतं आहे शी कम्प्लीट्स. शी कम्प्लीटेड नाही शी कम्प्लीट्स आहे म्हणजे कोणता आहे सिंपल प्रेझेंट आहे का नाही. कोणता काळ आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा कोणता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया. शशांक हॅड मूव्ड इट क्विकली. शशांकनं ते एकदम क्विकली मूव्ह केलं. ठीक आहे. काही असू द्या. शशांक हा करता झाला हॅड मूड हे क्रियापद झालं. आता बघा मूड आहे म्हणजे काय ED आहे म्हणजे इथं सावध राहायचं. इथं आता 4 पैकी 2 ऑप्शन निघून गेले. कोणते ऑप्शन निघून गेले ING फॉर्म वाले म्हणजे हा कंटिन्युअस काळ पण नाही आणि परफेक्ट कंटिन्युअस पण काळ नाही. मग राहिले ऑप्शन 2 साधा आणि परफेक्ट. साध्यामध्ये मला सांगा सहाय्यकारी क्रियापद असतं का नाही पण इथं तर हॅड आहे म्हणजे राहिला ऑप्शन एकच कोणता परफेक्ट काळ. हा परफेक्ट काळ आहे. कसं ओळखला इथं ED पण आहे आणि त्याच्या अगोदर इथं हॅड पण आहे. हा परफेक्ट काळ आहे का नाही. परफेक्ट काळ आहे तर मग परफेक्ट काळ असताना मला सांगा इथं हॅव हॅज आहे वर्तमान काळातलं का भूतकाळातलं हॅड आहे तर भूतकाळातला हॅड आहे म्हणजे कोणता काळ आहे हा परफेक्ट पास्ट आहे का नाही. कोणता आहे परफेक्ट पास्ट परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स. ठीक आहे. चला पुढे बघूया. दयाबेन विल हॅव बीन कॉलिंग जेठालाल. हे सगळ्यात भारी वाक्य बघा. दयाबेन विल हॅव बीन कॉलिंग जेठालाल. काही असू द्या काही घेणं देणं आपल्याला. दयाबेन करता झाली
विल हॅव. आता हे विल तर नेहमी काय असं तुम्हाला सांगितलं मी, फ्युचर टेन्स मध्ये असतं हे सांगितलं तुम्हाला, शाल आणि विल. म्हणजे इथं 8 काळांचे पत्ते कट झालेत. कोणते? 4 प्रकारचे वर्तमान काळ नसणार आहेत, 4 प्रकारचे भूतकाळ नसणार आहेत. इथं विल आला म्हणजे फक्त आता कोणते? फ्युचर टेन्सचे 4 प्रकार असणार आहेत. कोणतं? साधा काळ, कंटिन्युअस काळ, परफेक्ट वाला काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर वाला काळ. इथं बघा हॅव बीन कॉलिंग आयएनजी आलं म्हणजे 2 ऑप्शन निघून गेले. कोणता? साधा वाला निघून गेला, परफेक्ट वाला निघून गेला. 2च ऑप्शन राहिले, एक तर कंटिन्युअस फ्युचर असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर असेल. आता मला सांगा कंटिन्युअस फ्युचर मध्ये तिथं कोण असतो? बी. आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर मध्ये कोण असतो? मिस्टर बीन. इथं मिस्टर बीन आहे का? यस आहे. म्हणजे कोणता काळ झाला हा? परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर आहे का नाही? कोणता काळ झाला? परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. तर हा झाला परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ठीक आहे. आता शेवटचं वाक्य तुम्ही करायचे, बघू आपण जमतंय का. दिलीप आस्क्ड हिज फ्रेंड आहे का नाही? दिलीप आस्क्ड हिज फ्रेंड. बघा दिलीप करताय हे क्रियापद आहे. बघा मग मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद आहे का? नसेल तर मग कोणता काळ आहे? एकदम बरोबर आहे सगळ्यांचं. कोणतं आहे? सिंपल पास्ट. कसं ओळखलं आपण? कर्ता आहे आणि क्रियापद आहे. ठीक आहे. कर्ता आणि क्रियापद, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाहीये. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट कळाली, हा सिंपल काळ आहे. आता सिंपल काळामध्ये 3 ऑप्शन, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर मध्ये शाल आणि विल असतं, इथं शाल आणि विल आहे का? नाही. म्हणजे त्याचा पत्ता कट झाला. राहिले 2 ऑप्शन. कोणतं? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंट मध्ये क्रियापदाला ईडी लागत नाही, पण सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाला ईडी लागतं. मग कोणतं आहे? बघा कोणतं? आस म्हणजे ईडी लागलाय म्हणजे सिंपल पास्ट आहे का नाही? सिंपल पास्ट. आता हे वाक्य आहे सिंपल पास्टचं. सगळ्यांचं बरोबर आलंय. गुड. सगळे हुशार आहेत, खूप हुशार विद्यार्थी आहेत सगळे. सिंपल पास्टचं हे वाक्य आहे. तर मला वाटतंय आता आपल्याला सगळ्यांना समजलं असेल की नेमका काळ हा काय असो आणि किती सोपा काळ आहे. आपल्या डोक्यामध्ये उगच असं भरवलेलं होतं की टेन्स हा खूप अवघड असतो. पण मला सांगा टेन्स अवघड आहे का? बिलकुल नाहीये. आजपासून तर ज्ञानदीप अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी म्हटला पाहिजे, काय म्हटला पाहिजे? टेन्स सारखा तर सोपा विषय कोणताच नाही आहे का नाही? टेन्स सारखा तर सोपा विषय कोणताच नाही. एकदम सोपं आहे. हो 4 प्रकार आहेत. 4 मध्ये 2 ऑप्शन तर कसे आहेत? एकदम भारी आहेत. कंटिन्युअस वाले, कंटिन्युअस आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये आम्ही वाजवेर असतं आणि परफेक्ट मध्ये मिस्टर बीन असतो. 2 ऑप्शन ते झाले. राहिला कोणता? साधा आणि परफेक्ट. साध्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, तर परफेक्ट मध्ये ईडी असतं, त्याच्या अगोदर टू हॅवचे रूप असतात. तर अशा प्रकारे टेन्स हा एकदम सोपा आहे. टेन्स एकदम सोपा आहे. आणि जर का तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर इथून पुढचा एकही टॉपिक तुम्हाला अवघड जाणार नाहीये. इंग्लिश ग्रामरवरचे सगळे टॉपिक आता तुम्हाला येणार आहेत. कारण का? सगळ्यांचा बेस कोण आहे? हा टेन्स आहे. सगळ्यांचा बेस जो आहे का नाही हा टेन्स आहे. जर का हा टेन्स तुम्हाला जमला असेल तर इथून पुढचा एकही टॉपिक तुम्हाला अवघड जाणार नाही. तर एकदम कॉन्फिडंट राहा आणि एकदम काय म्हणू आपण त्याला, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा की इंग्लिश ग्रामर मला जमणार आहे म्हणजे जमणार आहे. कारण का? आता मला टेन्स जमलाय आणि टेन्स जमला असेल तर मला डायरेक्ट इनडायरेक्ट जमणार आहे, मला आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह जमणार आहे, मला आता मूड्स जमणार आहेत, मला क्वेश्चन टॅग जमणार आहे. सगळे जे टॉपिक आहे ते तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊ आपण. आता समजून घेतलं आपण टेन्स म्हणजे काय. पण फक्त टेन्स म्हणजे ह्याच्यावरच फक्त प्रश्न आहेत का? हा ह्याच्यावर तर आहेतच प्रश्न, पण ह्याच्यासोबत काही प्रश्न त्यांच्या नियमावर पण आहेत. तर टेन्सचे काही नियम पण आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे. टेन्सचे काही नियम आहेत, ते नियम आपण घेऊया. आणि नियम झाले की नंतर मात्र आपण भरपूर सराव करणार आहोत. कशाचा? तर ह्या टेन्सचा. टेन्सवर TCS IBPS न सरळ सेवेमध्ये किती प्रश्न विचारलेत आतापर्यंत, त्या प्रश्नांचा भरपूर सराव आपण घेणार आहोत आणि बघणार आहोत आपण की खरंच आपल्याला टेन्सवरचे प्रश्न सॉल्व्ह करता येतात का. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता आपल्याला टेन्स समजलाय. टेन्स मधले आता बारकावे आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे टेन्स, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर प्रश्न येतात त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. एकदम सोप्या भाषेत, साध्या सरळ भाषेमध्ये आपण समजून घेणार आहेत. आणि एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. हो समजल्यास जगातली कोणतीच गोष्ट अवघड नाही. आणि आपण इथं तेच करतोय, काय समजून घेतोय. बघा बिन. बिन म्हणजे काय? आधीपासून. लक्षात ठेवा. बिन म्हणजे काय? आधीपासून. असं लक्षात ठेवा की मिस्टर बीन आहे का नाही, ते कार्टून बघा, ते कॉमेडी आहेत मिस्टर बीन, ते हसवतात. तर मिस्टर बीन आहे का नाही, फार लहानपणापासून तुम्ही बघत आलात का नाही? लहानपणापासून बघताय ना, आता पण कुठं लागलं तर तुम्ही सहज बघता आहे का नाही. कारण का? ते अशी सिरीज आहे की ती बघितली की थोडंसं एन्जॉय वाटतो. कारण त्याचे एक तर तो मिस्टर बीन जास्त बोलत नाही, काय बोलतच नाही, आणि तो हातवाऱ्याद्वारे सगळं कॉमेडी करत असतो. तर हे बीन जे आहे का नाही, असं समजा
की लहानपणापासून म्हणजे काय, आधीपासून तुम्ही आतापर्यंत बघतच आलात, आहे का नाही. हे जे बीन आहे का नाही, हा मिस्टर बीन तुम्ही काय करतात, लहानपणापासून आतापर्यंत बघतच आलात, आहे का नाही. आधीपासून, आधीपासून म्हणजे काय, लहानपणापासून आणि आता पण बघतच आलात. तर असं लक्षात ठेवायचं, बीन म्हणजे काय, आधीपासून, आहे का नाही. बालपणापासून आतापर्यंत तुम्ही करतच आलात. अशा प्रकारे बीन म्हणजे काय, आधीपासून. त्याचा अर्थ काय आहे, आधीपासून. आता बघा, ज्यावेळेस बीन म्हणतो तर एक तर तो आपण काय करू शकतो, तो वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये वापरू शकतो, है का नाही. जसं की बघा इथे दिलंय हॅज बीन म्हणजे ही हॅज बीन किंवा शी हॅज बीन, आणि दुसरा आहे हॅव बीन म्हणजे काय, दे हॅव बीन, वी हॅव बीन. हे झाले वर्तमान काळातले. मग जर का मी वर्तमान काळामध्ये म्हणत असेल ही हॅज बीन, शी हॅव बीन, आहे का नाही, जे शी दे हॅव बीन असं ज्यावेळेस मी म्हणत असेल, त्याचा काय अर्थ आहे, क्रिया आधीपासून सुरू आणि आता पण चालू, आहे का नाही. क्रिया आधीपासून चालू म्हणजे काय, मी समजा मी शिकवण्याचं जे माझं काम आहे ते आधीपासून सुरू केलंय आणि आता पण चालू आहे, म्हणून मी काय म्हणणार, आय हॅव बीन, आहे का नाही. आय हॅव बीन म्हणजे काय, क्रिया आधी सुरू केली होती आणि आता पण चालू आहे, वर्तमान काळामध्ये पण चालू आहे, म्हणून तिथं वर्तमान काळाचं घेतलं ना, हॅव आणि हॅज. तिथं काय भूतकाळाचं घेतलं का आपण, हॅड नाही, वर्तमान काळाचं घेतलं. मग वर्तमान काळाचं घेतल्यामुळं काय म्हणणार आपण, क्रिया आधी सुरू केली म्हणजे आधी क्रिया चालू होती, म्हणजे क्रिया चालू केलेली आहे आणि आता पण क्रिया चालूच आहे. आता बंद आहे का नाही, आता पण क्रिया चालूच आहे, म्हणून त्याला म्हणणार हॅव बीन किंवा हॅज बीन. ठीक आहे, क्रिया आधीपासून चालू होती आणि आता पण चालू, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता पण आहे का नाही हा शब्द, आता पण चालू, कारण का वर्तमान काळ घेतलाय आपण. जसं की म्हणू आपण, रोहित हॅज बीन द कॅप्टन ऑफ इंडिया, आहे का नाही. तो आता काळ विसरा, हॅज बीन गोईंग वगैरे ते विसरा, मी फक्त ग्रामर मध्ये तुम्हाला कसं विचारलं जातं ते शिकवतोय, आहे का नाही. बीनचा अर्थ समजवतोय, बीनचा. तिथं ते काळ आता थोडस बाजूला ठेवा, की हॅव बीन आलं की टू बीचा आयएनजी म्हणजे क्रियापदाला आयएनजी वगैरे लागतं, सगळं मान्य, ते थोडंसं बाजूला ठेवा. ते परफेक्ट कंटिन्युअस काळासाठी आहे. हे कशाचं चालू आहे आपलं, फक्त आणि फक्त बीनचं चालू आहे का नाही. बीनचा वापर कसा होतो बघा, ते परफेक्ट कंटिन्युअस काळामध्ये होतोच, मान्यच आहे, पण इथं पण होतो. कसा, जसं की रोहित हॅज बीन द कॅप्टन ऑफ इंडिया, आहे का नाही. रोहित हॅज बीन, रोहित आल्यामुळे तर हॅज आला, इथं पीपल असतं तर हॅव आला असतं. रोहित हॅज बीन द कॅप्टन ऑफ इंडिया. तर ह्या वाक्याचा अर्थ काय आहे, तर ह्या वाक्याचा अर्थ आहे, रोहित शर्मा जो आहे तो कॅप्टन जे आहे त्याला कॅप्टन्सी, ते त्या कॅप्टन्सी मिळण्याची ऍक्शन त्याला ऑलरेडी मागेच मिळाली 1-2 वर्षापूर्वी आणि आता पण चालूच आहे, म्हणजे आता पण तो कॅप्टन आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग काय म्हणणार आपण, रोहित हॅज बीन, ही वाक्यरचना आहे कोणती, हॅव बीन हॅज बीन ची वाक्यरचना. रोहित हॅज बीन द कॅप्टन ऑफ इंडिया म्हणजे रोहितला कॅप्टन मिळण्याची ऍक्शन आहे ती अगोदरच मिळाली आणि आता पण तो कॅप्टन आहे, असा त्याचा अर्थ आहे. दुसरं बघा, दे हॅव बीन मेंबर्स ऑफ द पार्लमेंट म्हणजे काय, दे हॅव बीन म्हणजे काय, त्यांना ऑलरेडी जी मेंबरशिप आहे पार्लमेंटची, आमदार खासदार म्हणा, खासदारची जी आहे तर ते पद मिळालंय आणि आता पण त्यांचं पद चालूच आहे, असा त्याचा अर्थ. हॅव बीन, दे आल्यामुळे इथं हॅव आलंय, दे हॅव बीन मेंबर्स ऑफ द पार्लमेंट, समजलं असेल तुम्हाला बीनचा अर्थ. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. पुढे काय बघायचं आपल्याला, हॅड बीन. हॅव बीन हॅज बीन बघितलं का नाही वर्तमान काळातलं. आता भूतकाळातलं बघू. आता भूतकाळामध्ये असं आपल्याला सांगायचंय की एखादी गोष्ट समजा मी 5 वर्षापूर्वी सुरू केली होती आणि ती चालूच होती, पण काय झालं, मागच्या 1 वर्षापासून बंद आहे म्हणजे स्टॉप झालं. समजा मी 2018ला सुरू केली एखादी गोष्ट, ती चालू होती म्हणजे 2018ला सुरू केली, चालू होती आणि 2020 साली बंद झाली, असं मला सांगायचं. एखादी क्रिया चालू केली, ती चालूच होती पण आता चालू नाही, आता सध्या चालू का 2022-23ला नाही, 2023ला आता सध्या चालू नाहीये, असं ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस काय म्हणणार आपण, हॅड बीन. हॅड बीन म्हणजे काय, भूतकाळामध्ये स्टॉप झाली असा त्याचा अर्थ. क्रिया चालू होती पण भूतकाळामध्ये स्टॉप झाली असं आपल्याला सांगायचंय. बघा, क्रिया आधीपासून सुरू पण आता बंद. आता आहे का 2023 मध्ये सध्याच करंटला चालू आहे का नाही, असं ज्यावेळेस सांगायचं असेल, एखादी क्रिया अगोदर चालू होती पण आता बंद आहे हे सांगायचं असल्यास भूतकाळामध्ये हॅड बीन वापरायचं भूतकाळाचं. आणि एखादी क्रिया अगोदर सुरू होती आता पण चालू, तर त्यावेळेस हॅव बीन हॅज बीन. ठीक आहे, आणि भूतकाळामध्ये बंद झाली आता नाही चालू तर हॅड बीन. बघा, विराट हॅड बीन द कॅप्टन ऑफ इंडिया. हॅड बीन आहे का नाही, विराट हॅड बीन द कॅप्टन ऑफ इंडिया म्हणजे विराट कोहली हा इंडियन टीमचा कॅप्टन होता, बरोबर आहे का नाही. तर तो कॅप्टन होता, त्याची कॅप्टन्सी चालू पण होती, पण आता आहे का, नाहीये, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, विराट हॅड बीन. इथं विराट हॅज बीन जर घेतलं असतं त्याचा अर्थ काय झाला असता, की विराट आता पण कॅप्टन आहे असा त्याचा अर्थ झाला असता, पण तो वाक्य चुकलं असतं, म्हणून विराट हॅड बीन द कॅप्टन ऑफ इंडिया. पुढचं बघा, they had been members of the team. they had been the members of the team म्हणजे काय, ते टीमचे मेंबर होते, आहे का नाही.
चालू होतं ते, पण आता आहेत का? नाही, आता बंद आहेत, आता मेंबर नाही आहेत, असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे ह्या बीनचा अर्थ असतो. बीनचा अर्थ म्हणजे काय? आधीपासून, आहे का नाही, आधीपासून काहीतरी चालू होतं. जर का वर्तमान काळामध्ये घेतलं तर आता पण चालू आहे, आणि जर का हॅड बीन घेतलं भूतकाळामध्ये तर त्याचा अर्थ आता बंद आहे, अगोदर होतं पण आता बंद आहे, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना समजलेला असेल बीनचा अर्थ. आता थोडंसं पुढे जायचंय आणि आपल्याला बघायचंय सिन्स आणि फॉर मध्ये काय फरक आहे. ठीक आहे, काय म्हणतोय मी? सिन्स आणि फॉर. बघा, सिन्स म्हणजे पासून आणि फॉर म्हणजे काय? साठी. आता सिन्स आणि फॉर हा ज्यावेळेस आपण टेन्स मध्ये वापर करतो, हा एवढाच आहे पार्ट, आहे का नाही. याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची, नियम घ्यायचे आहेत. हे दोनच थोड्याशा जरा किचकट गोष्टी आहेत. कोणत्या? ते आता बघितलं आपण, बीनवालं आणि दुसरं म्हणजे सिन्स आणि फॉर. आणि सिन्स आणि फॉर तर खूप सोपं आहे. कसं बघा, तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस मला एखादी स्पेसिफिक घटना सांगायची, स्पेसिफिक म्हणजे काय? मला दिवस सांगायचा आहे. स्पेसिफिक म्हणजे काय? मला डेट सांगायची. स्पेसिफिक वर्ष म्हणजे काय? मला स्पेसिफिक त्या वर्षाचं सांगायचं, 2020 2022 कोणतं वर्ष होतं. ज्यावेळेस मला स्पेसिफिक, सिन्स म्हणजे काय? स्पेसिफिक टाइम सांगतो त्यावेळेस सिन्स वापरायचा. आणि मला जर सांगायचंय, मला स्पेसिफिक दिवस नाही सांगायचा, मला मंगळवार नाही सांगायचा, मला 30 जून नाही सांगायचा, मला 14 सप्टेंबर नाही सांगायचा, मला फक्त सांगायचंय की मी 3 महिने तिकडे होतो, बरोबर आहे का नाही, 3 महिने मी तिकडे होतो. किंवा मला सांगायचंय मी 2 आठवडे तिकडे होतो, मी फक्त सांगतोय 2 आठवडे 3 दिवस, पण मला सांगा ह्याच्यामध्ये मी स्पेसिफिक सांगतोय का की दिवस कोणता होता, मंडे होता, ट्यूजडे होता, सांगतोय का? नाही. किंवा मी जर म्हणलं मी 5 वर्ष तिकडे होतो, ठीक आहे 5 वर्ष, पण मला सांगा ह्याच्यामध्ये 5 वर्ष मी कालावधी सांगितला, पण ह्याच्यामध्ये मी स्पेसिफिक वर्ष सांगितलं का? 2020 2018 नाही सांगितलं. मी जर म्हणलं मी 2 महिने तिकडे होतो, पण स्पेसिफिक महिन्याचं नाव सांगितलं का मी, की जानेवारी महिन्यामध्ये होतो का मी फेब्रुवारी महिन्यामध्ये होतो? नव्हतो. म्हणजे इथं 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला स्पेसिफिक सांगायचंय महिना, त्या महिन्याचं काय म्हणू आपण नाव, वाराचं नाव, डेट, ती डेट कोणती होती स्पेसिफिक, 14 जे काय म्हणू आपण त्याला, जानेवारी वगैरे जे काय असेल. स्पेसिफिक टाइम ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस आपण सिन्स वापरतो. कळालं का नाही? स्पेसिफिक बघा कसं लक्षात ठेवायचं, सिन्स स्पेसिफिक असं लक्षात ठेवा. सिन्स स्पेसिफिक, सिन्स म्हणजे काय? स्पेसिफिक. ज्यावेळेस आपल्याला विशिष्ट सांगायचा आहे दिवस मंगळवार, विशिष्ट डेट सांगायची 12 सप्टेंबर, तर त्यावेळेस काय वापरायचा? सिन्स वापरायचा. काय वापरायचा? सिन्स वापरायचा. पण मला स्पेसिफिक दिवस, स्पेसिफिक महिना नाही सांगायचा, जुलै महिना मी नाही सांगणार, मी काय म्हणणार? 5 महिने. आता बघा 5 महिने म्हणलं की स्पेसिफिक महिन्याचं नाव घेतलं का मी? नाही, कालावधी सांगितला, ड्युरेशन सांगितलं, त्यावेळेस वापरायचा फॉर. फॉर कधी वापरायचा? तर फॉर वापरायचा कधी? कालावधी, आहे का नाही, कालावधी. जसं की म्हणतो आपण सीझन, बघा 4 महिन्यात असतो का नाही, मी म्हणलं 4 महिने, आता 4 महिने म्हणलं, स्पेसिफिक महिन्याचं नाव घेतलंय का आपण? नाही, तर तो काय झाला? कालावधी, तर तो झाला फॉर, आहे का नाही. मी जर म्हणलं जानेवारी, तर स्पेसिफिक महिना झाला, महिन्याचं नाव घेतलं, त्यावेळेस झाला सिन्स. कसं बघायचं? उदाहरणासहित सगळं समजून येणार आहे. एक एक उदाहरण घेऊ. बघा, सिन्स स्पेसिफिक टाइम दिलेला असतो, फक्त स्टार्टिंग टाइम दिलेला असतो, ड्युरेशन कालावधी दिलेला नसतो. जसं की आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स 2018. बघा इथं काय म्हणलंय मी? आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स 2018. 2018 सालापासून मी शिकवत आलो आहे. तिकडं काही असू द्या वाक्य, इथं महत्वाचं काय आहे? सिन्स कधी वापरायचा. आता सिन्स कधी वापरायचा? सिन्स हा स्पेसिफिक टाइम दिला तरच वापरायचा. जर का मी इथं म्हणलं आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स मंडे, तरी बरोबर आहे. आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स 10th नोव्हेंबर, तरी बरोबर आहे. कारण का? मी स्पेसिफिक डेट सांगतोय, मी स्पेसिफिक महिना सांगतोय, इथं मी स्पेसिफिक वर्ष सांगितलं. पण मी जर म्हणलं आय हॅव बीन टीचिंग हिअर सिन्स 5 months, मग चुकलं. भले तुम्हाला इथं 5 स्पेसिफिक दिसत असेल, पण मला सांगा महिन्याचं नाव सांगितलंय का? जून पासून आहे का? जुलै पासून आहे का? काय आहे? नाही, मग चुकलं. 5 months जमणार नाही, 2 दिवस जमणार नाही, 3 वर्ष जमणार नाही, तर काय? वर्षाचं नाव सांगावं लागेल, महिन्याचं नाव सांगावं लागेल, दिवसाचं नाव सांगावं लागेल. मग इथं तेच आहे बघा, सिन्स 2018 वर्षाचं नाव सांगितले, मग बरोबर आहे. इथं ही हॅज बीन वॉशिंग हिज कार सिन्स, काय आलाय? मंडे, बरोबर आहे, स्पेसिफिक दिवस सांगितलाय. इथं जर म्हणलं असतं सिन्स 2 days, चुकलं असतं. कारण का? तिथं दिवसाचं कुठं नाव सांगितलंय आपण, पण इथं सिन्स नंतर मंडे सांगितलं म्हणून हे वाक्य बरोबर आहे. तर सिन्स म्हणजे काय? स्पेसिफिक टाइम सांगितला पाहिजे, वार कोणता, नंतर दिवस कोणता, आहे का नाही, तारीख कोणती आणि वर्ष कोणतं स्पेसिफिक. तेच फॉर म्हणजे काय? आता सांगितलं तुम्हाला. फॉर म्हणजे ड्युरेशन, म्हणजे कालावधी दिलेला असतो. जसं की आय हॅव बीन टीचिंग हिअर फॉर, आलं बघा हे, फॉर 5 years, बरोबर आहे. कारण का? इथं वर्षाचं मी स्पेसिफिक सांगितलंय का कोणतं वर्ष आहे? 2020 2018 नाही, 5 years हा कालावधी सांगितलाय. पण हे इयर कोणतं ते सांगितलंय का? नाही, म्हणून हे बरोबर आहे, कारण इथं फॉर आलाय.
जर काही तर सिन्स 5 इयर्स मग मात्र चुकलं असतं. फॉर 5 इयर्स बरोबर आहे. ही हॅज बीन वॉशिंग हिज कार फॉर किती 2 days बरोबर आहे. पण स्पेसिफिक डेज सांगितलंय का नाही, पण इथं फॉर असल्यामुळं डेज बरोबर आहे. फॉर 2 days. अशा प्रकारे सिन्स आणि फॉर मध्ये हा फरक आहे. सिन्स म्हणजे स्पेसिफिक आणि फॉर म्हणजे काय, तर फॉरचा अर्थ आहे साठी, कालावधीसाठी आपण वापरतो. ठीक आहे. थोडंसं आता पुढे जाऊ आणि आता आपल्याला समजून घ्यायचे हे नियम काय आहेत, है का नाही, टेन्सचे नियम काय आहे तर ते आपण एकदा पाहूया. ठीक आहे. ठीक आहे. हा चला बघू आपण आता काय म्हणते प्रेझेंट टेन्स. आता नियम घ्यायचे एकदम सोपे नियम असतात, उगा काही अवघड नाहीये, एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहेत. ह्याच्यावर जास्त प्रश्न असतात, पण एखाद दुसरा असतं वाक्य त्यामुळे ते घेणं आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे. समजा 90% जर आता टेन्स जे आपण शिकलो त्याच्यावर वाक्य असतील तर 5 किंवा 10% जे वाक्य ते ह्या नियमावर असतात. त्यामुळे नियम पण घेणं आवश्यक आहे, ते तुम्हाला कुठेही उपयोगी पडणार आहेत. नियम आपण घेऊया. बघा पहिल्यांदा आपण वर्तमान काळाचे नियम घेणार आहोत. कोणते? वर्तमान काळाचे नियम घेणार आहोत. नंतर मग आपण काय करणार, नंतर आपण भूतकाळाचे आणि नंतर भविष्य काळाचे असे स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. त्यापैकी वर्तमान काळाचे नियम घेऊ जे की खूप सोपे आहेत. वर्तमान काळामध्ये कोणते आपण नियम आहेत तर बघा पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स, है का नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा आणि दुसरं इथे दिलंय कोणतं बघा एक मिनिट, सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस, राईट, कंटिन्युअस, है का नाही. सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस हे दोन जे आहेत ह्या दोन काळांचेच नियम आहेत वर्तमान काळामध्ये. एक एक समजून घेऊ आपण. पहिल्यांदा बघू सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. वर्तमान काळामध्ये दोनच काळांसाठी नियम आहेत. कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस. ते परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस साठी नियम नाहीये, त्यामुळे आपलं खूप काम सोपं झालंय. दोनच काळासाठी नियम आहेत. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ हा कधी वापरायचा तर इथे दिले बघा पहिल्यांदा रिपीटेड आणि हॅबिच्युअल ऍक्शन. जसं की म्हणतो आपण कंटिन्युअस काळ कधी वापरायचा, क्रिया सध्या चालू आहे हे सांगण्यासाठी. पण साधा काळ कधी वापरायचा तर साधा काळ म्हणजेच काय, ज्या क्रिया आपण नेहमी करतो, है का नाही. दररोज मी लायब्ररीत जातो, दररोज मी शाळेत जातो, दररोज अभ्यास करतो, ह्या ज्या गोष्टी आहेत का नाही दररोजच्या आपल्या नेहमीच्या, ह्या नेहमीच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट वापरतो. जसं की बघा रिपीटेड आणि हॅबिच्युअल ऍक्शन. रिपीटेड म्हणजे काय, दररोजच्या दररोज रिपीट त्याच गोष्टी करतो आपण. आणि हॅबिच्युअल म्हणजे काय, जे आपले हॅबिट आहेत. जसं की समजा व्यायाम करायची हॅबिट असेल कोणाला तर दररोज तो व्यायाम करतो का नाही तर त्याला म्हणतात हॅबिच्युअल ऍक्शन. रिपीटेड आणि हॅबिच्युअल ऍक्शन यात पुढील शब्द असतात कोणते, जसे की बघा हिंट, डेली, एव्हरी, ऑफन, सेल्डम, समटाइम्स, ऑकेजनली, ऑलवेज, जनरली, युजली. याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा शब्द कोणता? एव्हरी डे. कोणता? एव्हरी डे. बघा आय गो टू ही नाहीये, आय गो टू जिम एव्हरी डे. मी जिमला दररोज जातो. करता आहे क्रियापद आहे, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही, सिंपल प्रेझेंट आहे. आय गो टू जिम एव्हरी डे हा शब्द महत्वाचा आहे. दररोज मी जिमला जातो म्हणून इथं एव्हरी डे आल्यामुळे तिथं आय गो टू, आय एम गोइंग टू नाही, तिथं आय गो टू, मी दररोज जातो, आहे का नाही, कारण का दररोजची गोष्ट आहे माझी. नंतर शी ड्रिंक्स, ठीक आहे इथं ड्रिंक्स आहे. शी ड्रिंक्स मिल्क एव्हरी नाईट बिफोर गोइंग टू बेड. ती दररोज काय करते, झोपण्याच्या अगोदर दूध पिते. शी ड्रिंक्स करता क्रियापद, आहे का नाही, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाहीये. आणि कशावरून घेतलंय आपण हे एव्हरी शब्द, आहे का नाही, एव्हरी डे, एव्हरी नाईट. तर हे एव्हरी शब्दावरून आपण ओळखलं की ती तिची दररोजची क्रिया आहे का नाही. एव्हरी म्हणजे काय, दररोजची क्रिया आहे. तर अशा प्रकारे हा रिपीटेड आणि हॅबिच्युअल ऍक्शन साठी सिंपल प्रेझेंट वापरतात. दुसरं सगळ्यात महत्वाचा आणि परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा कोणता, युनिव्हर्सल ट्रूथ आणि सायंटिफिक फॅक्ट साठी सिंपल प्रेझेंट वापरतात. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, जे कालही होतं, जे आजही आणि जे भविष्यात पण असणार आहे का नाही, तर त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, त्रिकालाबाधित. त्रिकाल म्हणजे काय, तिन्ही काळामध्ये ते असणार आहे. जसं की बघा अर्थ मूव्स अराउंड द सन, आहे का नाही. पृथ्वी ही मागच्या काय म्हणू आपण त्याला, काही वर्षापूर्वी भूतकाळामध्ये पण सूर्यभोवती फिरत होती, आता पण फिरते आणि भविष्य काळामध्ये पण फिरणार आहे. म्हणून काय म्हणलं, अर्थ मूव्स अराउंड द सन, युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य. कोणतं आहे, युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य. मग बघा करता आहे आणि क्रियापद आहे, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही. अर्थ मूव्स अराउंड द सन, तर त्रिकालाबाधित सत्य जे आहे तर ते नेहमी वर्तमान काळामध्ये वापरतात. नंतर बघू वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री. हे सायंटिफिक फॅक्ट पण काय करतात आपण सिंपल प्रेझेंट मध्येच वापरतो. सायंटिफिक फॅक्ट म्हणजे काय, जे की तथ्य, जसं त्रिकालाबाधित सत्य तथ्य आहे का नाही, तसं हे पण हे खरं आहे, सत्य घटना ह्याच्यामध्ये सांगतात सिंपल प्रेझेंट मध्ये. जसं की बघा वॉटर बॉइल्स, बॉइल्स म्हणजे काय, उकळतं. किती, ऍट 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. असं कधी झालंय का की काल परवा 98 ला उकळलं आणि आज तर 36 डिग्रीला उकळलं, असं होतं का कधी? कधीच नाही. 100 डिग्री म्हणजे 100 डिग्री,
सध्या तरी तेवढंच चालू आहे. म्हणून इथं दिलंय वॉटर बॉइल्स ॲट 100°C. त्रिकालाबाधित सत्य म्हणा किंवा सायंटिफिक ट्रूथ म्हणा, असे जे वाक्य ते सिंपल प्रेझेंट मध्ये म्हणतात. ठीक आहे, बघा दोन गोष्टी घेतल्या, रिपीटेड दररोजच्या गोष्टी ज्या सांगायच्या एव्हरीडेच्या वगैरे त्या, आणि दुसरं म्हणजे काय त्रिकालाबाधित सत्य युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य आपण सिंपल प्रेझेंट मध्ये सांगतो. ठीक आहे, दोन गोष्टी कळाल्या. पुढे बघा शेड्यूल इव्हेंट्स. शेड्यूल इव्हेंट्स म्हणजे काय, ज्या गोष्टी दररोजच्या. अहो सिंपल प्रेझेंट म्हणजे काय, दररोजचा कार्यक्रम आहे का नाही. सिंपल प्रेझेंट म्हणजे काय, साधा माणूस आहे, दररोज उठतो, दररोज इकडे जातो, दररोज तिकडे जातो. जसं आपल्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांचा कार्यक्रम असतो बघा, सकाळी उठायचं, ब्रश करायचा, लगेच मग चहा प्यायचा, नंतर काय पोहे खायचे, पोहे खाल्ले की नंतर अभ्यासाला बसायचं, अभ्यासाला बसलं की दुपारी परत त्या मेसवर जायचं, जे की खाणं खाऊ वाटत नाही तरी सुद्धा त्या मेसला काय म्हणू आपण नाईलाज असं जायचं, तिथं आपलं जेवायचं, दुपारी मग मस्तपैकी 1-1.5 तास झोप घ्यायची, परत उठायचं, परत आपला सीसॅटचा अभ्यास सुरू दुपारी, नंतर 4-5 वाजता चहाचा टायमिंग, चहाला जायचं, चहाहून आलं की परत 2-3 तास अभ्यास करायचा, 8-9 वाजले की परत जेवायला जायचं, जेवण झालं की मग काही जण अभ्यास करतात, काही जण डिस्कशन, आणि येऊन मग आपल्या रूमवर झोपायचं. तर हे तुमचं डेली जे शेड्यूल आहे का नाही ते सगळं सिंपल काळ आहे. कारण का आपले सगळे स्पर्धा परीक्षेचे माणसं सगळे आपले साधे माणसं आहेत. साध्या माणसाचं जे डेली शेड्यूल आहे का नाही ते आपलं सिंपल. असं सांगायचं सगळ्यांना की आपलं जे रुटीन आहे का नाही ते म्हणजे आपलं सिंपल प्रेझेंट आहे. आपण सगळे साधे माणसं आहेत, सिंपल प्रेझेंट मध्ये हे सगळे कार्यक्रम आपले चालू असतात. ठीक आहे, जसं की बघा इथे दिलंय त्यांनी शेड्यूल इव्हेंट म्हणजे काय, दररोज शेड्यूल ठरलंय हो, त्याचं पोहे खाणार म्हणजे खाणार गडी आहे का नाही, काही दुसरं नाही खाणार. काय खाणार, ते पोहे खाणार म्हणजे खाणार, चहा पिणार म्हणजे पिणार, त्याला कॉफी आणून दिली नाही मला चहाच पाहिजे, असे काही माणसं आहे. तर ते हे शेड्यूल इव्हेंट असतात बघा त्यांचे. 4 वाजलं की त्याचं तलप होते बघा, आहे का नाही, कशाची, चहाची. त्याला चहा लागतो म्हणजे लागतो, चहा पिल्याशिवाय अभ्यासच नाही होणार गाड्याचा. तर अशा प्रकारे ह्याला शेड्यूल इव्हेंट म्हणतात. जसं की स्कूल ओपन्स ॲट 8 AM आहे का नाही, स्कूल जे आहे ते दररोज किती वाजता ओपन होते हो, 8 वाजता ओपन होते. शेड्यूल आहे का नाही दररोजचं. मग इथं बघा करता क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद नाही, मध्यंतरी सिंपल प्रेझेंट. बस अराइव्ह ॲट 10 AM आहे का नाही. काय सांगतात, बस अराइव्ह ॲट 10 AM. बस किती वाजता येते बघा, अराइव्ह म्हणजे काय, दररोजचं शेड्यूल ठरलंय. बस दररोज येते म्हणजे येते, किती वाजता येते, 10 वाजता येते. अशा प्रकारे शेड्यूल इव्हेंट पण सिंपल प्रेझेंट मध्ये यूज होतात. नंतर न्यूजपेपर हेडलाईन, हे तर तुम्ही वाचत असाल बघा, भले न्यूज काल घडली आहे का नाही तरी सुद्धा आज तुम्ही काय करता, असं बघता आणि बसता जणू काय वाटतं की ते आताच घडली घटना. कारण का न्यूज पेपरवाल्यांना पण तेच सांगायचं असतं की न्यूज मध्ये असं दाखवतात जणू काय ते आताच घडलंय, भले ती काल झाली असते शिडी बातमी तरी सुद्धा तिथं लिहिलं असतो इंडिया विन्स द मॅच आहे का नाही, भारतानं मॅच जिंकला सो कालच पण देणार आज, इंडिया विन्स द मॅच. तसं इथे बघा चेन्नई विन्स द फायनल मॅच, हेडलाईन चेन्नई विन्स द फायनल मॅच IPL. तर इथं सिंपल प्रेझेंट आहे बघा. चेन्नई, खरं तर ते कधी झाले, काल रात्री झाला कार्यक्रम आहे का नाही, पण सांगतोय काय जणू काय आताच जिंकले, जस्ट आता कप घेऊन निघालेत आता हॉटेलकडे, असंच चेन्नई विन्स द फायनल मॅच. ठीक आहे, नंतर बघा गव्हर्नमेंट वॉर्न्स फॉरेन डेलिगेट्स. गव्हर्नमेंटनं वॉर्निंग दिली, कोणाला वॉर्न केलं, फॉरेन डेलिगेट्सला, फॉरेन जे बाहेरचे अधिकारी लोक होते त्यांना. काही असू द्या, चेन्नई विन्स, गव्हर्नमेंट वॉर्न्स, हे काय आहे सिंपल प्रेझेंट. हेडलाईन आहेत ह्या न्यूजपेपरच्या, हेडलाईन सुद्धा सिंपल प्रेझेंट मध्ये असतात. नंतर मेंटल आणि इमोशनल इश्यूज, हे महत्वाचे बघा. मेंटल आणि इमोशनल इश्यूज म्हणजे काय, जे आपण मानसिक म्हणतो का नाही, भावनिक गोष्टी ज्या आहेत त्या पण आपण सिंपल प्रेझेंट मध्ये सांगायला पाहिजेत. कारण का इंग्रजी साहित्य जे आहे ते काय म्हणतं, भावना ज्या आहेत त्या कधीच मरत नसतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल, ती भूतकाळामध्ये पण आवडत होती, आता पण आहे आणि भविष्य काळामध्ये पण, थोड्या वेळासाठी तर ती आवडत असते. तसं इथं दिलंय बघा. इमोशनल, ज्या तुमच्या इमोशन असतात का नाही त्या लवकर जात नाहीत असं त्यांना म्हणायचंय. इमोशन जे आहे त्या लवकर तुमच्या डोक्यातून बाहेर पडत नाही, तर त्याला म्हणतात मेंटल आणि इमोशनल इश्यूज. म्हणून ज्या मेंटली आणि इमोशनल गोष्टी आहेत का नाही त्या आपण प्रेझेंट मध्ये मानतो. जसं की ही बिलीव्ज इन यू आहे का नाही, तो तुझ्यावर विश्वास करतो. पण इथं लक्षात ठेवा, बिलीव्ह जसं मराठीत म्हणतो तो तुझ्यावर म्हणजे ऑन यू नाही बरं का, लक्षात ठेवा. ते मराठी सारखं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट नाही करायचं. ही बिलीव्ज ऑन यू, ह्याचा काय अर्थ, इंग्लिश मध्ये ऑन कधी वापरतात, ज्यावेळेस एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर फिजिकली असेल त्याच वेळेस. जसं की पेन इज ऑन द हँड आहे का नाही, पेन हा हँडवर आहे. मोबाईल इज ऑन द टेबल, मोबाईल हा टेबलवर आहे का नाही. तर ज्यावेळेस फिजिकली टच, एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर फिजिकली टच असेल त्यावेळेस त्याला ऑन म्हणतात. मग मी जर म्हणलं इथं ही बिलीव्ज ऑन यू, त्याचा काय अर्थ, तो तुझ्या डोक्यावर विश्वास करतो, तुझ्यावर नाही, असा त्याचा अर्थ होतो. कळलं का नाही. म्हणून लक्षात ठेवा, इंग्लिश ग्रामर मध्ये बिलीव्ज इन म्हणजे काय, ते तुझ्या
आत्म्यामध्ये विश्वास करतो असा त्याचा अर्थ आहे. ही बिलीव्ज इन यू. इन यू म्हणजे काय, तुझं जे सोल आहे का नाही आत्मा, त्याच्यामध्ये विश्वास करतो, तुझ्या वर नाही, तुझ्या डोक्यावर किंवा बाह्य नाही असा विश्वास ठेवत. तो काय करतो, तुझ्या आंतरिक मनावर विश्वास ठेवतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, ही बिलीव्ज इन असतं. आयोगाने ह्याच्यावर 2-3 वेळेस विचारलेला आहे प्रश्न, समजलं का करेक्ट द सेंटेन्स मध्ये. तर लक्षात ठेवा, ही बिलीव्ज इन असतं. बिलीव्ह इन त्यामध्ये विश्वास करणं आहे का नाही, एखाद्या व्यक्तीमध्ये विश्वास करणं, एखाद्या व्यक्तीच्या वर नाही विश्वास करायचा, एखाद्या व्यक्तीच्या मध्ये विश्वास करायचा. ही बिलीव्ज इन यू. ठीक आहे, करता क्रियापद, मेंटल गोष्ट आहे का नाही, इमोशनल गोष्ट आहे बिलीव्ह करणं. दुसरं, शी लव्ज यू. शी इज लव्हिंग यू चुकीचं आहे का नाही. आय एम लव्हिंग यू चुकीचं आहे. आय वॉज लव्हिंग यू, आय एम लव्हिंग यू, आय विल बी लव्हिंग यू. भावना बरोबर आहेत गाड्या, पण व्याकरण चुकते. कळालं का नाही. काय भावना बरोबर आहेत की मी तुझ्यावर प्रेम करत होतो, प्रेम करत आहे आणि पुढे पण करणार, ठीक आहे, भावना बरोबर आहेत, पण इथं व्याकरण चुकतंय, मार्क चुकतोय, तलाठी म्हणा, वनरक्षक म्हणा किंवा राज्य उत्पादन शुल्क पद जातंय. म्हणून लक्षात ठेवा, भावना बाजूला ठेवून इकडे व्याकरणाकडे लक्ष द्यायचं. म्हणून लक्षात ठेवा, लव असेल, बिलीव्ह असेल, हे जे मेंटली गोष्टी आहेत का नाही, ह्या मेंटली गोष्टी नेहमी सिंपल प्रेझेंट मध्ये सांगायच्या असतात. म्हणून इथं दिलंय शी लव्ज यू आहे का नाही. शी लव्ज यू करता आहे, क्रियापद आहे, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही. शी लव्ज यू सिंपल प्रेझेंट. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं बघायचं आपल्याला काय, नॉन ऍक्शन वर्ब. हे महत्वाचं आहे बघा. आणखीन एक नॉन ऍक्शन वर्ब म्हणजेच काय सांगतो तुम्हाला. पुढे जाऊया थोडंसं, हे तेच दिलेलं आहे नॉन ऍक्शन वर्ब. हा, नॉन ऍक्शन वर्ब. नॉन ऍक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऍक्शन होत नाहीत, म्हणजे हातवारे होत नाहीत, म्हणजे शरीराची हालचाल होत नाही, तर त्याला म्हणतात नॉन ऍक्शन वर्ब. तर हे नॉन ऍक्शन वर्ब कशा असतात, अशा क्रिया ज्यांचा संबंध ब्रेन आणि माइंडशी असतो. तेच आता त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे का नाही, जे आता म्हणलं का नाही आपण मेंटली ब्रेनच्या गोष्टी, त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन ब्रेन आणि माइंडशी असतो. जसं की शी इज स्मेलिंग अ फ्लॉवर. ठीक आहे, FLO आहे. शी इज स्मेलिंग अ फ्लॉवर चुकतंय. शी स्मेल्स अ फ्लॉवर आहे का नाही. शी स्मेल्स अ फ्लॉवर. शी इज स्मेलिंग नाही, कारण का सांगितले तुम्हाला, नॉन ऍक्शन वर्ब म्हणजे काय, असे वर्ब जे ब्रेन किंवा काय म्हणू आपण त्याला मेंटली संबंधित असतात, ज्याच्यामध्ये हातवारे वगैरे होत नाहीत आहे का नाही, हातवारे होत नाहीत. जसं की बघा, आय एम लाइकिंग यू चुकीचं आहे. आय एम लाइकिंग यू नसतं, शी इज स्मेलिंग नसतं, शी स्मेल्स आहे का नाही. जसं दिलंय बघा, शी स्मेल्स अ फ्लॉवर. आय एम लाइकिंग दिस बुक नाही, भावना बरोबर आहेत, व्याकरण चुकतंय. आय एम लाइकिंग नसतं, काय असतं, आय लाईक दिस बुक. नेहमी सिंपल प्रेझेंट मध्ये, कारण का लाईक करणं हे ब्रेनशी संबंधित आहे का नाही, हे मनाशी संबंधित आहे, ब्रेन आणि मनाशी संबंधित. आय लाईक दिस बुक आहे का नाही. आय एम लाइकिंग यू नाही, आय लाईक यू आहे का नाही. आय एम लाइकिंग यू नाही, काय आय लाईक यू. तर अशा प्रकारे हे जे वर्ब आहेत कोणते बघा, पुढील क्रिया ह्या नॉन ऍक्शन वर्ब आहेत. ह्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा किंवा रेड पेनने लिहून ठेवा. हे वर्ब तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी दिसणार, म्हणजे दिसणार करेक्ट द सेंटेन्स मध्ये. जसं की हा असतो बघा कुठं, अंडरस्टँड. हा खूप महत्वाचा आहे. जसं आपण म्हणतो बोलताना म्हणणं ठीक आहे, पण आयोगानं विचारले की त्यावेळेस फक्त करेक्ट द सेंटेन्स बघायचं. जसं की तुम्ही जनरली म्हणत असाल, आय एम अंडरस्टँडिंग आहे का नाही, किंवा ही इज अंडरस्टँडिंग दॅट थिंग. बरोबर आहे, तो ती गोष्ट समजत आहे, बोलायला ठीक आहे, बोली भाषा असते, आपण बोलून जातो. पण ज्यावेळेस व्याकरणामध्ये विचारलं जाईल, खाली करेक्ट द सेंटेन्स ओळखा आणि तिथं वाक्य दिलंय ही इज अंडरस्टँडिंग द थिंग, तर चुकीचं वाक्य आहे. कारण का अंडरस्टँड करणं हे मेंटली गोष्ट आहे. म्हणून बघा इथं कोणते कोणते, फील करणं, आय एम फिलिंग यू नाही, भावना बरोबर आहे, ग्रामर चुकतंय, आय फील यू. ठीक आहे, जसं की आय एम वॉन्टिंग यू नाही, आय वॉन्ट यू. ठीक आहे, आय वॉन्ट यू. नंतर काय, आय एम नीडिंग यू, नीडिंग नाही, काही इथं निडल्स बिडल्स काही नाही, सुया काटे पिना सोया इथं काही संबंध नाही. इथं काय आहे, नीड, आय नीड यू सिंपल प्रेझेंट मध्ये म्हणायचं असतं. ठीक आहे, नंतर अपियर, अपियरिंग नाही, अपियर. स्मेलिंग, आय एम स्मेलिंग अ रोज, मी रोज जे फ्लॉवर आहे त्याचा स्मेल घेत आहे, भावना बरोबर आहे, नाक पण बरोबर आहे, स्मेल पण बरोबर आहे, पण ग्रामर चुकतंय. म्हणून लक्षात ठेवा काय म्हणायचं, आय स्मेल अ रोज आहे का नाही, मी रोज जे फ्लॉवर आहे, गुलाबाचं फुल जे आहे त्याचा स्मेल घेतोय, आय स्मेल रोज. नंतर पजेस आहे आणि कन्सिडर. पजेस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा पजेस करणं, आणि पजेस म्हणजे काय, मालकी ठेवणं, आणि कन्सिडर करणं, ते तर माहित असेल तुम्हाला. अशा प्रकारे हे जे वर्ब आहेत हे सगळे वर्ब कशामध्ये वापरतात, सिंपल प्रेझेंट मध्ये वापरतात. आता आणखीन एक शेवटचा, चला
भविष्यातील नियोजित क्रिया डेफिनाइट फ्युचर म्हणतात त्याला. डेफिनाइट म्हणजे काय, फिक्स आहे, त्यालाच फिक्स म्हणू आपण त्याला. आणि क्लिअर फ्युचर हे सगळं एकच आहे. डेफिनाइट म्हणा, नंतर क्लिअर म्हणा, किंवा काय म्हणू आपण त्याला, फिक्स्ड म्हणा. सांगण्यासाठी सिंपल फ्युचर ऐवजी सिंपल प्रेझेंटचा वापर करतात. म्हणजे वाक्य कसं असणार बघा, चीफ मिनिस्टर अराइव्स टुमारो, आहे का नाही. वाक्य आहे चीफ मिनिस्टर करता, अराइव्ह सिंपल प्रेझेंट, आहे का नाही. सिंपल प्रेझेंट मध्ये वाक्य आहे, पण त्याचा अर्थ काय, भविष्यकाळ असं ते असतं, आहे का नाही. अर्थ भविष्यकाळ, पण लिहिणार कसं, वर्तमान काळामध्ये. जसं की चीफ मिनिस्टर अराइव्स टुमारो, चीफ मिनिस्टर उद्या येणार आहेत असा त्याचा अर्थ आहे. पण लिहिलंय कसं, चीफ मिनिस्टर अराइव्ह सिंपल प्रेझेंट. इथं शालानी विलय का, नाहीये, शालानी विल नाहीच आहे तिथं, तरी सुद्धा अर्थ काय होतो, चीफ मिनिस्टर उद्या येणार आहेत. जसं की आणखीन एक, स्कूल रिओपन्स फ्रॉम मंडे. स्कूल जे आहे, शाळा, ते कधीपासून ओपन होते, ते मंडे पासून ओपन होते. आता मला सांगा, इथं विल आहे का, स्कूल विल रिओपन असं आहे का, नाही. स्कूल रिओपन्स लिहिले सिंपल प्रेझेंट मध्ये, पण अर्थ काय आहे त्याचा, तर त्याचा फ्युचर टेन्स मध्ये आहे. असं तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय. हा, सिंपल प्रेझेंट मध्ये जरी असला तरी सुद्धा त्याचा अर्थ फ्युचर मध्ये आहे असं फक्त समजून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर मला वाटतंय तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आतापर्यंत जे आपण नियम घेतलेत हे सिंपल प्रेझेंटचे कोणते बघा, परत एकदा सांगतो. सिंपल प्रेझेंट मध्ये रिपीटेड हॅबिच्युअल ऍक्शन असते, युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य असतं, नंतर शेड्यूल इव्हेंट असतात, न्यूजपेपर हेडलाईन असतात, आणि मेंटल इमोशनल इश्यू असतात, आहे का नाही. आणि नंतर महत्वाचं नॉन ऍक्शन वर्ब असतात, आहे का नाही. नॉन ऍक्शन वर्ब असतात. आणि आता एक शेवटचं बघितलेलं आपण, भविष्यातली घटना असते, भविष्यात अर्थ असतो, पण लिहिलं जातं सिंपल प्रेझेंट मध्ये. अशा प्रकारे हा आपला सिंपल प्रेझेंटचे नियम संपलेले आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं असेल व्यवस्थित. आता थोडंसं पुढे जाऊ आपण. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, आहे का नाही. काय म्हणले त्यांनी, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, एकदम सोपं आहे बघा, लक्षवेधक आज्ञेनंतर. लक्षवेधक आज्ञा म्हणजे काय, जसं की म्हणलं मी, ऐका, आहे का नाही. मी काय म्हणलं, ऐका, तुम्ही काय म्हणणार, काय ऐका, आहे का नाही. तुम्ही काय म्हणणार, काय ऐका. तर त्यावेळेस मी काय सांगणार, बघा कोणीतरी गाणं गात आहे, म्हणजे कुठंतरी गाण्याचा आवाज येत असणार आहे, म्हणजे गाणं जे आहे का नाही, कोणीतरी सिंगिंग, कोणाची तरी सिंगिंग चालू असणार आहे. त्यावेळेस मी म्हणेल ना, ऐका. मी जर म्हणलं नुसतं ऐका, मी फक्त आज्ञा दिली, तुम्हाला ऑर्डर दिली, काय ऐका, तुम्ही म्हणणार काय ऐका. मग मी त्यावेळेस काय सांगणार, कोणीतरी गाणं गात आहे, काय, समबडी इज सिंगिंग. कोणीतरी गाणं गात आहे म्हणजे कंटिन्युअस काळ आहे, काहीतरी एखादी गोष्ट कंटिन्यू चालू आहे, ती मला तुम्हाला सांगायची, तिकडे लक्ष द्या. तर त्यावेळेस म्हणणार मी लिसन किंवा अलर्ट. तर त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही, काय, तर त्यावेळेस मी काहीतरी कंटिन्यू गोष्ट तुम्हाला सांगणार, म्हणजे जी कंटिन्यू काळामध्ये चालू आहे ती गोष्ट तुम्हाला सांगणार. तर अशा प्रकारे लक्षवेधक आज्ञेनंतर कंटिन्युअस काळ असतो. जसं की बघा दिलंय लिसन, मी म्हणलं लिसन, तर मग काय म्हणणार मी, ही इज सिंगिंग, तो गाणं गात आहे, कंटिन्युअस काळ झाला, आहे का नाही. लिसन, ऑर्डर दिली की तुम्ही म्हणणार काय, तर म्हणणार मी काय, तो गाणं गात आहे ते ऐका, काहीतरी गाणं चालू आहे ते तुम्ही ऐका. अलर्ट, मी म्हणलं सावधान, अलर्ट, काय, ही इज कमिंग, तो येत आहे का नाही. अलर्ट, ही इज कमिंग, तो येत आहे. पण ह्याला अपवाद आहे. कोणता अपवाद आहे बघा, इथं आहे अपवाद. लक्षवेधी आज्ञेनंतर जर का नाऊ, हिअर आणि देअर असे सिंपल प्रेझेंटचे शब्द आले तर कंटिन्युअस काळाऐवजी सिंपल प्रेझेंट काळ वापरतात. जसं की इथं बघा लिसन ही इज सिंगिंग आहे, पण जर म्हणलं लिसन आणि नंतर हा देअर शब्द आला तर काय होतं मग इथं, सिंपल प्रेझेंट, ही सिंग्स. लिसन, हिअर, सी सिंग्स असं होतं. नंतर अलर्ट, हिअर, ही कम, सिंपल प्रेझेंट होतो. कशामुळं, हे हिअर देअर, आहे का नाही. हिअर देअर आणि नाऊ हे शब्द आले की तिथं मात्र सिंपल प्रेझेंट होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. चला पुढे जाऊ. नियर किंवा इमिजिएट फ्युचर म्हणजे लगेच भविष्यात घडणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी पण याचा वापर होतो. जसं की बघा, हे वाक्य तुम्ही ऐकले पण असतील, कधी कधी बोलता पण तुम्ही. जसं की ही इज गोइंग टू ड्राईव्ह टू नाईट, आहे का नाही. ही इज गोइंग टू ड्राईव्ह टू नाईट म्हणजे काय, तो आज ड्राईव्ह करणार आहे. अर्थ काय, ड्राईव्ह करणार आहे आज रात्री, म्हणजे येणारा काळ आहे, भविष्य काळ आहे. पण लिहिलंय कशामध्ये, इज गोइंग टू, कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये. इज गोइंग टू ची वाक्य रचना, आहे का नाही. इज गोइंग टू म्हणजे काय, करणार आहे. ही इज गोइंग टू ड्राईव्ह टू नाईट, आहे का नाही. इज गोइंग आयएनजी फॉर्म आहे, ॲमिजार आहे. पुढे बघा, दे आर गोइंग टू इन्व्हाइट यू टुमारो, ते तुला उद्या इन्व्हाइट करणार आहेत. उद्या इन्व्हाइट करणार आहेत, भविष्यकाळ, पण कसं लिहिलंय, आर गोइंग, आहे का नाही. आयएनजी आणि ॲमिजार. अशा प्रकारे कंटिन्युअस काळ हा कशासाठी वापरतात, कंटिन्युअस काळ पण फ्युचर टेन्सचा अर्थ दाखवण्यासाठी वापरत असतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आणि आता सगळ्यात महत्वाचा कोणता, पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे बघा 1, 2, 3, 4 नियम आहेत. काय ते मी तुम्हाला पटकन सांगतो. म्हणजे 2 वाक्य असतात आणि नेहमी ह्याच्यावर TCS म्हणा किंवा आयोग ह्याच्यावर असेच प्रश्न विचारतं.
पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य अशी दोन वाक्य असतात, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य. पहिलं वाक्य सिंपल पास्टचं दिलेलं असतं, लक्षात ठेवा नेहमी सिंपल पास्टचं असतं. आणि दुसरं वाक्य आपल्याला बघायचं असतं. मग दुसरं वाक्य कसं येतं बघा, सिंपल पास्टचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आठवा. कोणते कोणते पास्ट टेन्सचे 4 प्रकार आहेत? सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. बरोबर आहे का नाही? त्याच्यापैकी पहिलं वाक्य जर पास्ट टेन्स असेल तर त्याचे 4 नियम आहेत आणि ते 4 नियम म्हणजे हेच आहेत. कोणते बघा, पहिलं वाक्य जर आहे का नाही, पहिलं वाक्य जर सिंपल पास्ट असेल, पहिलं वाक्य सिंपल पास्ट, पहिलं वाक्य सिंपल पास्ट, तर दुसरं वाक्य कोणतं असतं तर त्याचे 4 म्हणजे काय 4 प्रकार आणि हे 4 नियम. कोणते? पहिलं वाक्य सिंपल पास्ट असेल तर कधी कधी पहिलं वाक्य सिंपल पास्ट असतं, पहिलं वाक्य सिंपल पास्ट असेल तर दुसरं कंटिन्युअस पास्ट असतं, सिंपल पास्टचं पहिलं वाक्य असेल तर ते दुसरं वाक्य परफेक्ट पास्टचं असतं आणि सिंपल पास्टचं पहिलं वाक्य असेल तर दुसरं परफेक्ट कंटिन्युअस पास्टचं असतं. तर अशा प्रकारे हे नियम आहेत. आता हे नियम आपल्याला समजून घ्यायचे. हे समजलं असेल तुम्हाला. पहिलं वाक्य जर सिंपल पास्ट असेल तर दुसरं वाक्य कोणते असणार आहेत? एक तर ते सिंपल पास्ट असेल, दुसरं कंटिन्युअस पास्ट असेल किंवा परफेक्ट पास्ट असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट असेल. ठीक आहे, 4 प्रकार 4 नियम आहेत. समजून घेऊ आता. पहिलं वाक्य तर सिंपल पास्ट असणार आहे म्हणजे असणार आहे. आयोग काय करतं तुम्हाला, हे दुसरं वाक्य कंटिन्युअस पास्ट देतं, पहिल्या वाक्यामध्ये रिकामी जागा देतं. मग तिथे तुम्हाला काय म्हणू प्रेझेंट टेन्सचं, फ्युचर टेन्सचे सहाय्यकारी क्रियापद देतं. तर तुम्हाला तिथं काय भरायचंय? सिंपल पास्ट भरायचं आहे. ठीक आहे, बघू आता समजून घेऊ आपण. सिंपल पास्ट आणि दुसरा पण सिंपल पास्ट कधी असतो? म्हणजे एखादी गोष्ट बघा, पहिलं वाक्य पण सिंपल पास्ट आहे, दुसरं पण सिंपल पास्ट आहे. कधी होईल? एकाच काळामध्ये दोन्ही वाक्य कधी होतील? जर का एका ऍक्शनची दुसरी गोष्ट रिॲक्शन असेल, आहे का नाही? म्हणजे काय म्हणतोय मी, एका ऍक्शनची दुसरी ऍक्शन जी आहे ती रिॲक्शन असेल. म्हणजे काय? समजा कुत्रा भुंकला आणि भुंकल्यामुळे तुम्ही पळालात तर काय म्हणणार आपण? डॉग बार्क, आहे का नाही? डॉग बार्कड म्हणू आपण. बार्कड म्हणजे काय? भुंकला, डॉग बार्कड आणि त्याच्यामुळे काय झाला? ही रॅन अवे, तो पळून गेला. मग इथं पहिली गोष्ट बघा, भुंकण्याचा परिणाम रिॲक्शन काय झाली? तो धूम ठोकून पळाला. तर ही झाली रिॲक्शन. ऍक्शनची रिॲक्शन म्हणजे ज्यावेळेस एखादी ऍक्शन असते आणि दुसरी जी क्रिया आहे ती त्या गोष्टीची रिॲक्शन असते, त्यावेळेस ते दोन्ही क्रियापद कशामध्ये असतात? पहिलं सिंपल पास्ट, दुसरं पण सिंपल पास्ट मध्ये असतं. कारण का? एका गोष्टीनंतर ती त्वरित लगेच दुसरी घटना घडलेली असते. म्हणून एखादी गोष्ट घडलेली असेल आणि त्याची रिॲक्शन जर दुसरी क्रिया असेल तर ऍक्शन आणि रिॲक्शन हे दोन्ही कशामध्ये असतात? सिंपल पास्ट मध्ये असतात. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. इथं बघा तेच दिलंय. व्हेन डॉग बार्क, जेव्हा कुत्रा भुंकला त्यावेळेस ही रॅन अवे. डॉग बार्क सिंपल पास्ट, ही रॅन अवे. रॅन, रन, रॅन, रन, तर रॅन, ही रॅन, आहे का नाही? सिंपल पास्ट. व्हेन डॉग बार्क ही रॅन अवे. सिंपल पास्ट, सिंपल पास्ट. पुढचं बघा, ऍज सून ऍज फादर एंटर, जेव्हा फादरने एंटर केलं, घरामध्ये एंट्री केली, एखाद्याचे फादर एकदम कडक असतील बघा, तर चिल्ड्रन वेंट आउट. चिल्ड्रन वेंट आउट म्हणजे काय? लेकर पळून गेले. आगाव असेल लेकर पळून गेले. तर ऍज सून ऍज फादर एंटर, चिल्ड्रन वेंट अवे. बघा, हा पण सिंपल पास्ट, हा पण सिंपल पास्ट. कारण का? वडिलांच्या येण्याची रिॲक्शन काय झाली? हे घाबरून पळून गेले, ही रिॲक्शन झाली. म्हणून पहिलं वाक्य सिंपल पास्ट, दुसरं वाक्य पण सिंपल पास्ट. ठीक आहे, पुढचं बघूया. पहिलं वाक्य सिंपल पास्ट असेल तर दुसरं वाक्य कंटिन्युअस पास्ट कसं असणार आहे? अहो, तुम्हाला परीक्षेमध्ये ऑलरेडी येणार आहे, काही घाबरू नका. तुम्हाला कंटिन्युअस पास्टचं वाक्य दुसरं दिलं असणार आहे, पहिल्या वाक्यामध्ये रिकामी जागा दिली असणार आहे. फक्त तुम्हाला तिथं सिंपल पास्ट भरायचं आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. एवढं सोपं आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट म्हणजे एखादी क्रिया सिंपल पास्ट मध्ये असेल तर दुसरी क्रिया कंटिन्युअस पास्ट मध्ये असेल. कसं तुम्हाला सांगतो मी. समजा एखादा मित्र माझ्याकडे आला, समजा, आहे का नाही? माझा मित्र माझ्याकडे आला, हा झाला सिंपल पास्ट. व्हेन माय फ्रेंड केम, हा झाला सिंपल पास्ट. माझ्याकडे आला तर त्यावेळेस मी काहीतरी काम माझं चालू असेल का नाही, एखादी क्रिया माझी चालू असेल तर त्यावेळेस काय करणार? पहिला सिंपल पास्ट, दुसरा कंटिन्युअस पास्ट, आहे का नाही? समजा माझा मित्र माझ्याकडे आला तर त्यावेळेस काय म्हणणार? व्हेन ही केम, त्यावेळेस मी काय करत असेल? आय वॉज वॉचिंग मूवी, मी मूवी पाहत असेल. तर एक झाला सिंपल पास्ट, तो आला, सिंपल पास्ट. आणि दुसरं वाक्य कसं? तो ज्यावेळेस आला त्यावेळेस माझी क्रिया चालू होती, कशाची? मूवी पाहण्याची. तर अशा प्रकारे एक सिंपल पास्ट, दुसरा कंटिन्युअस पास्ट. बघा इथं तेच दिलंय. व्हेन ही केम, ज्यावेळेस तो आला, समजा माझा मित्र आला, सिंपल पास्ट झाला. ही केम सिंपल पास्ट. त्यावेळेस काय झालं? आय वॉज वॉचिंग, आयएनजी आणि वॉज आहे म्हणजे काय? कंटिन्युअस पास्ट. व्हेन ही केम, मग काय त्यावेळेस चालू काय होतं माझं? आय वॉज वॉचिंग मूवी, मी एक मूवी पाहत होतो. हे झालं कंटिन्युअस पास्ट. आता तिसरी गोष्ट, समजा तो आला त्यावेळेस
आता मी तर मूवी पाहतोय मान्य, पण त्याच्या अगोदर माझे काहीतरी कामं झाली असेल जे मला सांगायचे मित्राला, मग त्यावेळेस मी काय म्हणणार, जेव्हा तो आला त्यावेळेस माझं काहीतरी काम कंप्लीट झालं होतं, कारण का एखादी क्रिया माझी कंप्लीट झाली असेल त्यावेळेस. मी तर त्यावेळेस तेच आहे बघा, व्हेन ही केम, तर त्यावेळेस मी काय म्हणणार, आय हॅड वॉच्ड अ मूवी, आहे का नाही, माझी तोपर्यंत दुसरी एक मूवी पाहून झाली होती. व्हेन ही केम सिंपल पास्ट, त्यावेळेस माझी ऑलरेडी एक मूवी पाहून झाली होती. व्हेन ही केम आय हॅड वॉच्ड अ मूवी. अशा प्रकारे हा तिसरा नियम झाला. एकदम सोपे नियम आहे ते. आणि चौथा नियम, ज्यावेळेस तो आला, आहे का नाही, ज्यावेळेस तो आला त्यावेळेस एखादी क्रिया मी हातामध्ये घेतली असेल आणि ती माझी आणखीन पण चालू असेल, म्हणजे तेच कोणता, परफेक्ट कंटिन्युअस. एखादी क्रिया सुरू केली पण आणखीन पण चालूच होती, मग तेच आहे. व्हेन ही केम, ज्यावेळेस तो आला त्यावेळेस माझं काय होतं, 2 तासापूर्वी मूवी पाहायला सुरुवात केली होती त्यावेळेस पण चालूच होता. व्हेन ही केम आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी, आय हॅड बीन वॉचिंग अ मूवी. अशा प्रकारे हा सिंपल पास्ट आणि त्याच्यानंतर पुढे हे त्याचे हे 4 प्रकारचे वाक्य येत असतात. ठीक आहे. आणि आता चला शेवटचं बघू आपण फ्युचर टेन्सचं. फ्युचर टेन्स झालं की आपला हा टॉपिक संपतो. फ्युचर टेन्सचे फक्त 3 नियम आहेत. बघू, जसं की सिंपल फ्युचर कधी लिहायचा किंवा कसा ओळखायचा, सिंपल फ्युचर कसं टेन्स ओळखायचा, कंटिन्युअस फ्युचरचं वाक्य कसं ओळखायचं, आणि परफेक्ट फ्युचर किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर हे एकच असतात. कसे ओळखायचे त्यासाठी ट्रिक आहे बघा. काय ट्रिक आहे, सिंपल फ्युचर कसं लिहायचं, जर का वाक्यामध्ये टुमारो, नेक्स्ट फ्रायडे, नेक्स्ट मंडे, नेक्स्ट वीक असं दिलेलं असेल, टुमारो किंवा फिक्स म्हणजेच काय, भविष्यात घडणाऱ्या क्रियेचा स्पेसिफिक टाइम दिलेला असतो, जसं की टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट संडे, नेक्स्ट मंथ, हे जर दिलेलं असेल नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, टुमारो, तर त्यावेळेस तो सिंपल फ्युचर असतो. कसं ओळखायचं बघा, उद्या मी हे करेन, आहे का नाही, परवा मी हे करेन, पुढच्या आठवड्यात हे करेन, पुढच्या महिन्यात हे करेन. मग हा पुढचा महिना, पुढचा आठवडा भविष्यकाळ आहे का नाही, एवढं सोपं आहे. हो, मग भविष्यकाळ आहे तर काय लिहिणार आपण, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक, म्हणजेच काय, सिंपल फ्युचर. कारण का तो फ्युचर काळ असणार, तो काय भूतकाळ असणार आहे का, नाही, तो फ्युचर टेन्स असणार आहे, तो पण सिंपल फ्युचर असणार आहे. आता बघायचं आपल्याला कंटिन्युअस फ्युचर मग कसा ओळखायचा, तर कंटिन्युअस फ्युचर साठी एकच ट्रिक आहे. कसं, ऍट दिस टाइम हे वाक्य रचना असते. कोणती, ऍट दिस टाइम म्हणजे काय, आता मी शिकवत आहे का नाही, सध्या हा वेळ समजा शिकवण्याचा आहे, तर मी काय म्हणणार, ऍट दिस टाइम टुमारो, म्हणजे उद्या ह्याच वेळी, उद्या ह्याच वेळी. आता जी माझी क्रिया चालू आहे ती पण उद्या ह्याच वेळी क्रिया चालू असणार आहे. म्हणजे आता जे माझा कंटिन्यू काळ चालू आहे शिकवण्याचा, मी शिकवत आहे, तेच मी काय म्हणणार, ऍट दिस टाइम टुमारो, उद्या ह्याच वेळी काय असणार आहे, ही क्रिया जशी चालू आहे ती उद्या ह्याच वेळी ही शिकवण्याची क्रिया चालू असणार आहे. म्हणजे त्यावेळेस पण कंटिन्युअस काळ असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऍट दिस टाइम टुमारो किंवा ऑन दिस डे किंवा ऍट 9 AM टुमारो, ऍट 10 AM टुमारो. ऍट हा शब्द महत्वाचा आहे. ऍट म्हणजे काय, ह्याच वेळी. ह्याच वेळी म्हणजे काय, आता जे माझं चालू आहे सध्या, ह्याच वेळी आता जे चालू आहे घटना तीच उद्या चालू असणार आहे. ऍट दिस टाइम, ऍट 9 AM, ऍट 10 AM. जसं की बघा, ही विल बी ब्रिंगिंग कंटिन्युअस काळ, दॅट कार, ही विल बी ब्रिंगिंग दॅट कार ऍट दिस टाइम टुमारो. कसं ओळखलं, ऍट दिस टाइम टुमारो, ह्याच्यावरून ऍट दिस टाइम टुमारो ह्याच्यावरून ओळखलं, हा कंटिन्युअस काळ वापरायचा आहे. तुम्हाला काय दिलं असतं, ऍट दिस टाइम टुमारो दिलं असतं, इथं काय दिलं असतं, इथं रिकामी जागा असते, बी आणि ब्रिंगिंग हे तुम्हाला रिकामी जागा असते, तिथे तुम्हाला भरायचंय. काय भरायचंय, कंटिन्युअस काळ. कारण का, कसं ओळखला आपण, ऍट दिस टाइम टुमारो ह्याच्यावरून ओळखला. ठीक आहे. पुढे बघा, शी विल बी चेकिंग इट 11 AM टुमारो. कसं ओळखलं, फक्त टुमारो आहे का, नाही, इथं लिहिलंय 11 AM टुमारो आणि इथे लिहिलंय ऍट दिस टाइम, तर ह्याच्यावरून आपण ओळखला की हा कंटिन्युअस फ्युचर आहे. समजलं का, तर हे 2 झाले, सिंपल फ्युचर आणि कंटिन्युअस फ्युचर. मग राहिले 2 कोणते, परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. आणि त्या दोघांसाठी एकच हिंट आहे. कोणती हिंट आहे बघा, ती म्हणजे बाय दिस टाइम टुमारो, बाय दिस टाइम. बघा, बाय दिस टाइम, बाय नेक्स्ट वीक, बाय नेक्स्ट मंडे, बाय नेक्स्ट इयर, बाय नेक्स्ट विंटर, काही असू द्या. काय लक्षात ठेवायचं, बाय दिस मंथ, बाय दिस काय म्हणू, बाय दिस इयर, काही असू द्या. तर हे कोणतं असतं, बाय, हा महत्वाचा आहे. बाय म्हणजे काय, तोपर्यंत. बायचा काय अर्थ आहे, तोपर्यंत. मला जर म्हणायचंय की उद्या 4 वाजेपर्यंत, मी काय म्हणणार, उद्या 4 वाजेपर्यंत हे काम कंप्लीट झालेलं असेल, आहे का नाही, उद्या 4 वाजेपर्यंत हे माझं काम कंप्लीट झालेलं असेल म्हणजे परफेक्ट काळ आहे. आणि उद्या 4 वाजेपर्यंत माझं हे काम सुरू झालं असेल आणि त्यावेळेस चालू पण असेल म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस काळ. समजलं का, तर इथं दोन्ही बघा, परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर दोन्हीसाठी एकच ट्रिक आहे. कोणती, बाय दिस टाइम असलं की हे दोन्ही वापरू शकतो आपण. जसं की ही विल हॅव ब्रॉट परफेक्ट फ्युचर,
विल हॅव ब्रॉट दॅट कार बाय दिस टाइम टुमॉरो, है का नाही, ह्याच्यावर ओळखलं आपण. शी विल हॅव चेक्ड इट बाय दिस टाइम नेक्स्ट वेन्सडे. आणि परफेक्ट कंटिन्युअस बघा, ही विल हॅव बीन ब्रिंगिंग दॅट कार बाय दिस टाइम टुमॉरो आणि शी विल हॅव बीन चेकिंग इट बाय दिस टाइम टुमॉरो. अशा प्रकारे बाय दिस टाइम म्हणजेच काय, बाय पर्यंत काय ती गोष्ट एक तर कंप्लीट झाली असेल किंवा काय म्हणू आपण त्याला, कंप्लीट होत आली असेल. परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे नियम झालेत. आणि आता आपण पुढे बघणार आहोत की हे TCS IBPS न सरळ सेवेमध्ये हे कोणते प्रश्न विचारलेत ह्या टेन्स वरती, आणि आता बघू आपल्याला जमतात का. ठीक आहे, बघू आता एक एक. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बघा त्यांनी काय सांगितलंय, ओळखायला सांगितलंय TCS न. ठीक आहे, काय ओळखायला सांगितलंय की ते म्हणतायत की खालचं जे वाक्य का नाही ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणतं आहे ते ओळखा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पहिला तर प्रेझेंट टेन्स ओळखायचे म्हणजे वर्तमान काळ. पण वर्तमान काळामधले कोणता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, आहे का नाही, कोणता, परफेक्ट कंटिन्युअस. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणलं कोणता काळ आहे मग, एक असतो साधा, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस. इथं काय सांगितलं त्यांनी, परफेक्ट कंटिन्युअस ओळखा, तो पण प्रेझेंट मधला. मग प्रेझेंट मधला काय असणार आहे, दोनच ऑप्शन कंटिन्युअस मधले, एक साधा कंटिन्युअस म्हणजे टू बी चे रूप असणार, दुसरा परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस मिस्टर बीन असतो, काय नाही फक्त मिस्टर बीन बघा कुठे येते, मिस्टर बीन बघा बरं कुठे येते. हा चला बघू, ही वेंट फॉर हिज मॉर्निंग वॉक, आहे का बीन, नाहीये. विल हॅड बीन, हा बीन आहे पण इथं सांगितलं प्रेझेंट आणि इथं हॅड आलाय, त्यामुळे हॅड भूतकाळाचा आहे, वर्तमान काळाचा आहे का, नाही, त्यामुळे हा गेला. विल वॉज गोइंग फॉर दिस मॉर्निंग वॉक, नाही, इथं काही बीन आहे का, नाहीये, राहिला चौथा. बिल बरोबर आहे, हॅज बीन गोइंग बरोबर, ING आहे, इथं मिस्टर बीन आहे आणि हा आपला परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट आहे. तर ऑप्शन नंबर कोणता, 4. ऑप्शन नंबर 4 जो आहे तो आपला बरोबर आहे. अरे वा, गुड, सगळ्यांचं आलेलं आहे, बरोबर आहे सगळ्यांचं. चला पुढे बघूया काय सांगितलंय, नो एरर. जर का एरर असेल तर सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा, नो एरर म्हणून सांगा. बघूया, माय फादर विल गोज टू पॅरिस. हा बघा इथंच आहे, माय फादर करता झाला, विल हे तर असणारच आहे कारण का फ्युचर टेन्स मध्ये असतंच ते. माय फादर विल, आता मला सांगा फ्युचर मध्ये गोज असतं का, ऍक्सेप्ट असतं का, नाही, ते कुठं असतं, वर्तमान काळामध्ये. फ्युचर टेन्स मध्ये काय असतं, माय फादर विल गो, हे गोज नसणार आहे, काय असणार आहे, माय फादर विल गो. सिंपल काळ असणार आहे, सिंपल फ्युचर असणार आहे, माय फादर विल गो, आणि हाच आपला एरर आहे. मग बघा माय फादर कुठे वाक्य, हा ऑप्शन नंबर 3 हा एरर आहे. माय फादर विल गोज हा चुकीचा आहे, हा आपला एरर आहे, चूक आहे. काय पाहिजे, माय फादर विल गो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. विजिटिंग सम रिनाउंड लायब्ररीज इन ऑस्ट्रेलिया लास्ट इयर, असं त्यांनी वाक्य दिले आणि सांगितले एरर शोधा. ठीक आहे, बघू आपण. नताशा करता झाला म्हणजे ही मुलगी आहे, आणि विजिटिंग बघा ING फॉर्म आहे. आता मला सांगा ING फॉर्म आला की इथं थांबायचं. ING फॉर्म आला की आपल्याकडे दोन ऑप्शन, कोण, एक तर कंटिन्युअस काळ किंवा परफेक्ट कंटिन्युअस काळ, बरोबर आहे का नाही. परफेक्ट कंटिन्युअस काळामध्ये मिस्टर बीन असतो आणि कंटिन्युअस काळामध्ये ॲमेझॉन वाजवेर असतात, पण डायरेक्ट कधीच करता आणि क्रियापद नसतं. ING फॉर्म आला रे आला की एक लक्षात ठेवायचं, त्याच्या अगोदर कोण असतं, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. मग कधी कधी तो पठ्ठा पण येतो बी, पण टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असलं पाहिजे म्हणजे असलं पाहिजे. इथं बघा नताशा विजिटिंग, असं होईल का कधी, नाही. काय पाहिजे, एक तर नताशा इज विजिटिंग पाहिजे वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये नताशा वॉज विजिटिंग पाहिजे, आणि भविष्य काळामध्ये नताशा विल बी विजिटिंग पाहिजे. आणि इथं हेच आपला एरर आहे, नताशा विजिटिंग नाही, काय पाहिजे, नताशा इज विजिटिंग किंवा नताशा वॉज विजिटिंग पाहिजे. बघा इथं मग दिलंय नताशा विजिटिंग कुठे, रिनाउंड लायब्ररीज नाही, नताशा विजिटिंग हा एरर आहे. ऑप्शन नंबर 3 जो आहे तो आपला एरर आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया, बरोबर आहे सगळ्यांचं. हा, द ड्रीम सीम्स सो शॉर्ट बट द स्काय हॅव बिगन टू लाइटन ऑन द हॉरिझॉन. ठीक आहे, बघा द ड्रीम सीम्स सो शॉर्ट, ठीक आहे, बट द स्काय, स्काय म्हणजे काय, आकाश, माहित असेल तुम्हाला, आहे का नाही, आकाश. बट द स्काय हॅव बिगन, इथं थांबा, मला सांगा स्काय म्हणजे काय, आकाश आहे. आकाश म्हणजे काय, एक वचन आहे, कालच सांगितलं तुम्हाला. तो मी आणि आय किंवा आम्ही नाहीये, फर्स्ट पर्सन नाहीये, यू किंवा यू नाहीये, सेकंड पर्सन नाहीये, तर तो कोण आहे, थर्ड पर्सन आहे. आकाश म्हणजे तिसरी व्यक्ती कोणीतरी, आहे का नाही. आकाश म्हणजे आभाळ म्हणा, काही म्हणा, ते तिसरी घटना ही तिसरी गोष्ट आहे. मग तिसरी जर गोष्ट असेल आणि ते एक वचन असेल तर काय करतो आपण, नेहमी तिथं हॅज वापरतो. मग इथं काय पाहिजे, द स्काय हॅज बिगन, कारण का बिगिन, बिगॅन, बिगन, तर अशा प्रकारे स्काय हॅज पाहिजे, इथं
इथं हॅव दिलंय, त्यामुळे हे चुकलेलं आहे का नाही? काय हे चुकलेलं आहे. स्काय हॅव नाही, हे अनेक वचनासाठी असतं हॅव, वर्तमान काळामध्ये एक वचनासाठी हॅज असतं. तर काय राहिलं पाहिजे तर मग स्काय हॅज. बघा स्काय हॅज बिगन, बरोबर, ऑप्शन नंबर 1 असं पाहिजे, स्काय हॅज बिगन. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. हा चला, नो एरर किंवा एरर आहे ते शोधा. टाइम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन, नो एरर. बघा टाइम फ्लाय, मला सांगा परत आलं हे. टाइम म्हणजे काय? वेळ. वेळ म्हणजे मी आहे का? नाही. वेळ म्हणजे तू आहे का? नाही. तर कोण आहे? थर्ड पर्सन आहे. मग टाइम एक वचन आहे का नाही? टाइम वेळ. टाइम काय म्हणणार आपण? फ्लाईज, बरोबर आहे का नाही? काय म्हणणार आपण? टाइम फ्लाईज. जसं की आपण शी ऍक्सेप्ट म्हणतो का नाही, तसं टाइम फ्लाईज. आणि हाच आपला एरर आहे, फ्लाय नाही पाहिजे, टाइम फ्लाईज. मग बघा टाइम फ्लाय हाच आहे, ऑप्शन नंबर 1 हा एरर आहे. I wasn't the first time she has gone to bed while he was out on a wall. बघा काय सांगितलं त्यांनी? इम्प्रुव्हमेंट करा, नसेल तर नाही म्हणून सांगा. बघू आपण. इट वॉजंट द फर्स्ट टाइम, ते काय पहिल्यांदा नव्हतं. शी हॅज गॉन टू बेड. हा बघा आता वॉजंट हे भूतकाळामध्ये वाक्य. मग जर का एखादं वाक्य भूतकाळामध्ये असेल तर दुसरं वाक्य पण भूतकाळामध्ये पाहिजे का नाही? आहे का नाही? बघा हे इट वॉजंट सिंपल पास्ट आहे हा. ठीक आहे, इट वॉजंट द फर्स्ट टाइम, तर दुसरं वाक्य, एक वाक्य सिंपल पास्ट असेल तर दुसरं वाक्य वर्तमान काळातलं येतं का? शी हॅज येणार आहे का इथं? वर्तमान काळाचं येत नसतं. इथं काय पाहिजे? भूतकाळच पाहिजे. मग इथं काय पाहिजे? एक सिंपल पास्ट, दुसरं वाक्य मग परफेक्ट पास्ट पाहिजे. सिंपल पास्ट, सिंपल पास्ट, सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, सिंपल पास्ट, परफेक्ट पास्ट, सिंपल पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. तर इथं हॅजच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं? मग हॅड पाहिजे होतं. मग इथं काय पाहिजे? शी हॅड गॉन. शी हॅड गॉन टू बेड व्हाईल ही वॉज आउट ऑन अ कॉल. बघा इथं कुठं आहे? शी हॅज गॉन, ऑप्शन हा हॅज बीन गोइंग टू बेड. हा बरोबर, करेक्शन करून सांगा. एकदम परफेक्ट पाहिजे किंवा परफेक्ट कंटिन्युअस, कोणतंही घ्या हो. एक सिंपल पास असला ना, दुसरं वाक्य तुम्ही परफेक्ट ठेवा किंवा परफेक्ट कंटिन्युअस ठेवा, कोणतंही ठेवा, कारण का त्याला 4 ऑप्शन आहेत. मग इथं बघा डिड गॉन टू बेड येतं का? नाही. डिड नंतर गॉन येतं का? नाही. डिड नंतर गो येतं नेहमी. डू डज डिडच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. हॅज बीन हे वर्तमान काळाचं येणारच नाही, आहे का नाही? हॅज बीन वर्तमान काळाचं येणारच नाही. हॅड गॉन टू बेड, हा शी हॅड गॉन टू बेड हे परफेक्ट आहे, सिंपल पास आणि दुसरं परफेक्ट पास. ऑप्शन नंबर 3 जो आहे तो आपला बरोबर आहे. चला, चंद्रा वॉज टीचिंग हर स्टुडंट्स वेन हर फोन रँग. बघा वेन हर फोन रँग, एक जे वाक्य फोन रँग सिंपल पास्ट आहे, बरोबर आहे का नाही? हे जे आहे वेन हर फोन रँग, फोन झाला करता, रँग रिंग, रँग रंग हा झाला सिंपल पास्ट. पहिलं वाक्य झालं कोणतं? म्हणजे किंवा एक वाक्य समजा, एक वाक्य सिंपल पास्ट मध्ये आहे तर दुसरं वाक्य कसं पाहिजे हो? मग ते कंटिन्युअस पास्ट मध्ये पाहिजे किंवा ऍक्शनची रिएक्शन असेल तर सिंपल पास्ट मध्ये पाहिजे किंवा मग एक सिंपल पास्ट तर दुसरं परफेक्ट पास्ट मध्ये पाहिजे. मग बघा वेन हर फोन रँग आहे का नाही, एक सिंपल पास्ट आहे. दुसरं काय दिलंय? चंद्रा वॉज टीचिंग हर स्टुडंट, चंद्रा तिच्या जे स्टुडंट आहे त्यांना शिकवत होती असं त्यांनी दिलंय. मग बरोबर आहे, एक सिंपल पास्ट आहे तर दुसरं कंटिन्युअस पास्ट आहे. वाक्य बरोबर. इथं जर वर्तमान काळाचं वाक्य दिलं असतं मग मात्र चुकलं असतं. इथं बरोबर आहे, चंद्रा वॉज टीचिंग कंटिन्युअस पास्ट, वाक्य बरोबर आहे. काय म्हणणार? नो करेक्शन, आहे का नाही? करेक्शन करायची गरज नाहीये. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. Which of the following is the future perfect tense? ठीक आहे, काय विचारलंय त्यांनी? फ्युचर परफेक्ट टेन्स सांगा म्हणले. फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा एक तर आपल्याला फ्युचर पाहिजे म्हणजे शाल विल तर पाहिजेच आपल्याला, आणि पुढं परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणजे काय? साधा, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तर परफेक्ट पाहिजे. परफेक्ट मध्ये काय येतं? हॅव, हॅज, हॅड येतं. आणि इथं फ्युचर म्हणजे काय? तो स्वतः पठ्य येतो हॅव. मग इथं काय बघायचं आपल्याला? विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे, बघू मग आपण इथं आहे का कोणता? जसं की बघा ऍज इट इज लेंदी असाइनमेंट आय विल बी फिनिशिंग. आता बघा इथं परफेक्ट प्रेझेंट आहे, इथं फिनिशिंग म्हणजे काय झाला? हा कंटिन्युअस फ्युचर झाला, वाक्य चुकलं. As it is lengthy assignment, it will have been finish. इथं बिन असलं की फिनिशिंग येतं, पण इथं आपल्याला परफेक्ट विचारलाय त्यामुळे मिस्टर बिन तर येणारच नाही. ठीक आहे, हे वाक्य चुकलं. नंतर as it is lengthy assignment, I have finished it by evening. I have finished, have येतं का? इथं will have पाहिजे, आहे का नाही? I will have finished मग मात्र बरोबर असतं. will नाहीये, have finished म्हणजे हा परफेक्ट प्रेझेंट झाला, त्यामुळे हे वाक्य चुकलं. इथं आपल्याला परफेक्ट फ्युचर विचारलाय. As it is a lengthy assignment, I will have finished. बरोबर आहे, आय करता झाला, will म्हणजे हा फ्युचर टेन्स झाला, have finished बरोबर आहे का नाही? तर ऑप्शन नंबर 4 जो आहे ते आपलं इथं उत्तर आहे. ठीक आहे, चला आणि आता शेवटचा प्रश्न बघू आपण. शेवटचा प्रश्न जमला तर समजायचं आपल्याला सगळं आलेलं आहे. ठीक आहे. वी रिच्ड लेट फॉर द मॅरेज सेरेमनी.
बघा, वी रिच्ड लेट, आम्ही लेट पोहोचलो कुठं, मॅरेज सेरेमनीला, ॲज आवर कार डॅश पंक्चर्ड ऑन द वे, कारण का आमची जी कार आहे ती पंक्चर झाली होती. आता बघा, कार पंक्चर झाली म्हणून ते लेट गेले, ऍक्शनची रिएक्शन आहे, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, हे रिच्ड, वी रिच्ड करता आहे क्रियापद आहे, करता आहे क्रियापद आहे, इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणजे कोणता काळ आहे हा, सिंपल पास्ट आहे. मग जर का एक वाक्य सिंपल पास्ट मध्ये असेल तर दुसरं वाक्य वर्तमान काळामध्ये येतं का, नाही येत. मग इथं बघा दिलंय गॉट, आहे का नाही, पहिलं वाक्य ठीक आहे, गॉट हे सिंपल पास्ट आहे. गेटिंग येतं का कधी, नाही, कार वॉज गेटिंग पाहिजे, इथं फक्त गेटिंग दिले म्हणून चुकले बरं का. जर का वॉज गेटिंग असतं मग विचार केला असता आपण की हे बरोबर आहे का नाही, पण इथं फक्त गेटिंग दिले. कार गेटिंग येतं का कधी, करता आणि डायरेक्ट क्रियापद सांगितले, नाही, टू बीचे सहाय्यकारी क्रियापद लागतात. वॉज वेअर पाहिजे तिथं, इथं नाही दिलं. हॅज गॉट, आता बघा हॅज गॉट, इथं हॅड गॉट आहे का हॅज गॉट आहे, हॅज, आणि हा वर्तमान काळातला हॅव आणि हॅज, भूतकाळातला हॅड पाहिजे होतं इथं, त्यामुळे हे चुकलं. गेट, गेट, गॉट, गॉट, गेट वर्तमान काळ, V1 येतं, भूतकाळामध्ये कधी V1 येतं का, नाही येत, मग हे पण चुकला. राहिला कोणता, गॉट, ऑप्शन नंबर 1 आहे का नाही, ऑप्शन नंबर 1, आवर कार गॉट पंक्चर ऑन द वे. अशा प्रकारे हे टेन्स वरती काय म्हणू आपण त्याला, तर हे प्रश्न विचारलेले आहेत, कोणी, TCS IBPS सरळ सेवेनी. तर अशा प्रकारे हा टेन्स नावाचा टॉपिक आपण संपवलेला आहे. आणखीन आपण भरपूर टॉपिक घेऊन त्याच्यावर भरपूर प्रॅक्टिस घेणार आहे. आता आपण काय करतोय, दररोज एक एक टॉपिक समजून घेतोय, कारण का टॉपिक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नंतर सराव आपला भरपूर होणार आहे, कारण का ह्याच्यासोबत आपण युट्यूब म्हणा बाकीच्या ठिकाणी पण ह्याच्यावर भरपूर सराव घेणार आहोत सरळ सेवेचे. तर तत्पूर्वी आपल्याला हे टॉपिक समजून घेणं खूप महत्वाचे आहे. आपण इथंच थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन आपण उद्या परत भेटणारच आहोत. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.